चला आज आपण GS2 चा पेपर बघणार आहे. आणि माझ्याप्रमाणे की जे अनालिसिस आपण केलेलं आहे GS2 चं, राईट. पहिले म्हणजे तर आपण काय करून घेऊ, ह्याचा सिलेबस बघून घेऊयात आपण GS2 चा. आलं तुम्हाला लक्षात? तर तुम्ही सिलेबस जर बघितला तर सिलेबस प्रमाणे पेपर आलेला आहे का? 100% आलेला आहे. पण GS2 चा पेपर थोडा तुम्हाला अभ्यास करायला लागणार आहे. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे डायरेक्टली असं तुम्ही जाऊन बसू शकत नाहीये. GS2 चा सिलेबस सगळ्यांना पहिले पाठ आहे का बघून घ्या. गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस, आया, हे घटक आहेत आपले. बरोबर आहे का नाही? राईट. आता GS2 मध्ये आपण काय विचारलंय? कॉन्स्टिट्यूशन बद्दल पहिले विचारलेलं आहे. परत एमपीएससीने तीच केलेली आहे गंमत, की सगळ्या पॉइंट्स वरती प्रश्न विचारायचे. आलं तुम्हाला लक्षात? तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन विचारलेलं आहे. पुढं फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज विचारलेले आहेत. राईट. सेपरेशन ऑफ पॉवर विचारलेलं आहे त्यांनी. कंपॅरिझन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन विथ अदर कंट्रीज आणि लेज भन्नाट यू कॅन से विचारला याच्यावरती त्यांनी प्रश्न. पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर वरती प्रश्न विचारलेला आहे. स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन, फंक्शनिंग ऑफ एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी डायरेक्ट प्रश्न विचारला ह्याच्यावरती. राईट. सेलियंट फीचर्स हा विचारला नाही अजूनपर्यंत त्यांनी प्रश्न. पण आपल्या नोट्समध्ये तुम्ही जर बघितलं तर सेलियंट फीचर्स ऑफ तुम्हाला रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट दिसणार हा. बरोबर आहे का नाही? तर यावर्षी ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, लक्षात घ्या. राईट. आता जी 2026 आता येणार आहे तर ह्याच्यावरती येऊ शकतो आपल्याला. अपॉइंटमेंट वगैरे आहे. मग स्टॅट्युटरी, रेग्युलेटरी, क्वासी ज्युडिशियल बॉडीज वरती प्रश्न आलेलाच आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिसीज ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. डेव्हलपमेंट प्रोसेस वरती प्रश्न आलेला आहे. SHG वरती प्रश्न आलेला आहे. राईट. वेलफेअर स्कीम वरती प्रश्न आलेला आहे. आणि आपण जर बघितलं हेल्थ एज्युकेशन वरती प्रश्न आला आहे. पॉवर्टी वरती प्रश्न आलेला आहे. गव्हर्नन्स वरती प्रश्न आलेला आहे. राईट. IR वरती प्रश्न आलेलाच आहे. आलं तुम्हाला लक्षात? तर या सगळ्या गोष्टींवरती प्रश्न आलेले आहेत. तुम्ही प्रश्नाचं स्वरूप जर बघितला तर तुम्हाला चांगली प्रिपरेशनची गरज लागणार आहे. असंच तुम्ही करू शकणार नाही, परीक्षेला बसू शकणार नाही. तर इंग्लिश आणि मराठी दोघांमध्ये आपले आन्सर की आहे. कालची आन्सर की भेटली का सगळ्यांना? कालची आन्सर की भेटली का? नसेल भेटली तर आज जाताना यांना सांगा. बरोबर आहे. आपल्या रोहित सरांना नीरवदा चॅनलवरती, टेलिग्राम चॅनलवरती टाकतील. प्रतीक भेटली का बाळा तुला? मग रोहित सरांना जाताना सांग नीरवदा चॅनलला टाकायला, तुला भेटून जाईल. ओके. तर आता आपण जर बघितलं पहिला प्रश्न बघा. एक्झामिन, राईट, इफ यू सी द फर्स्ट क्वेश्चन, सेलियंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, एक्सप्लेन हाऊ इंडियाज हिस्टॉरिकल एक्सपिरियन्सेस हॅव शेप्ड द डेमोक्रेटिक व्हॅल्यूज अँड फंडामेंटल राईट्स. केवढं डिटेलमध्ये प्रश्न विचारलेला आहे बघा. किती घटक आहेत बघा, प्रश्नाचे घटक बघा किती आहेत. पहिले सेलियंट फीचर सांगा, पहिला घटक घ्या. बरोबर आहे का नाही? दुसरा घटक कुठला आहे? एक्सप्लेन द हिस्टॉरिकल एक्सपिरियन्सेस. दुसरा घटक कुठला आहे? एक्सप्लेन द हिस्टॉरिकल एक्सपिरियन्सेस. आलं तुम्हाला लक्षात? मग तिसरा घटक बघा, विच हॅज शेप्ड द डेमोक्रेटिक व्हॅल्यूज अँड फंडामेंटल राईट्स. म्हणजे युपीएससी सारखेच प्रश्न विचारला एकदम तुम्हाला. सरळ स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न नाहीये GS2 मध्ये. मी आतापर्यंत जिथे स्ट्रेट फॉरवर्ड होते तिथं सांगितलं तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड होते. सोशिओलॉजी मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड होते, आहेत. GS1 मध्ये होते, बऱ्यापैकी होते. पण इथं बघा, आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे काय केलंय त्यांनी, गुंतागुंती वाढवली इथं जरा GS2 मध्ये त्यांनी, आणि स्पेसिफिक विचारलंय त्यांनी बघा. म्हणजे GS2 साठी तुम्हाला प्रिपरेशन चांगलं लागणार आहे. आलं तुम्हाला लक्षात? आपलं जे पुस्तक आहे ते तुम्हाला तोंडपाठ करायला लागणार आहे GS2 साठी. क्लिअर? आता बघा, व्हॉट आर द सेलियंट फीचर्स, हे तर तुम्हाला कुठेही भेटून जाईल. लक्ष्मीकांत मध्ये पण आहे सेलियंट फीचर्स. काय काय? लेंथ, फेडरल युनिटरी फीचर. बरोबर आहे का नाही? फेडरल, ज्यांनी एनसीआरटी अभ्यास केलेला आहे त्याला माहिती असेल फेडरल म्हणजे काय, युनिटरी फीचर म्हणजे काय. बरोबर. पुढे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे का? आहे ना. पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटला काय म्हटलं जातं? वेस्टमिनिस्टर मॉडेल. काय आहे? वेस्टमिनिस्टर मॉडेल. बरोबर आहे. हे हे पण दिलेलं आहे आपल्या याच्यामध्ये. बरोबर आहे. मग बघा आता गंमत बघा, फक्त हे लिहून तुम्हाला मार्क पडणार नाहीयेत. तुम्ही जेव्हा म्हणताय GS2 चा पेपर लिहायचा आहे, मार्क कधी पडणार आहेत तुम्हाला? जेव्हा तुम्ही म्हणताय की लेंदियस्ट कॉन्स्टिट्यूशन हा भारतातलं कॉन्स्टिट्यूशन आहे. किती आर्टिकल आहे? एक्झॅक्ट सांगतात का तुम्हाला? हे लिहिणं गरजेचं आहे. किती आर्टिकल्स आहेत? 448 आर्टिकल्स आहेत. किती पार्ट्स आहेत? 25 पार्ट आहे. माहिती का तुम्हाला? किती शेड्यूल आहेत? हे लिहिणं गरजेचं आहे. हे लिहिलं नाही तर मार्क्स नाहीयेत. ह्याला आपण म्हणतो, आपण परवा बघितलं होतं, हे सगळं चालू कुठनं केलं आपण? सिलसिला हा सगळा चालू केला की आन्सर रायटिंग कसं करायचं. आन्सर रायटिंग कसं करायचं त्यातलं मी मला एक पॉईंट सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? सबस्टॅन्शिएशन. म्हणजे तुम्ही जे बोलताय त्याला काय करा, तुम्ही प्रूफ, पुरावे द्या. तर लेंदियस्ट कॉन्स्टिट्यूशन आहे तर लिहायला लागेल. 448 आर्टिकल्स आहेत, 25 पार्ट्स आहेत आणि 12 शेड्यूल आहेत. बघा बरं, PM बक्षी आहे का तुमच्याकडे? बघा त्यामध्ये दिसत आहेत का किती आर्टिकल आहेत? आहे का PM बक्षी? कुठे बाळा, तुझी मैत्रीण कुठे गेली?
सकाळी आली होती ना, गायब. किती आर्टिकल आहेत इंडेक्स मध्ये? बघा किती आर्टिकल आहे. का इंडेक्सच नाही तुमच्याकडे? 395 दिसतात आर्टिकल, ABC. बरोबर आहे का नाही? तर आपल्याला हे माहिती असलं गरजेचं आहे. राईट. पुढे बघा, फेडरल फीचर. लगेच फेडरल फीचर कसं आहे आपल्या इथं भारतामध्ये? 246 बघा आर्टिकल, मार्क करून घ्या तुमच्याकडे. 246 आज खूप सारे आर्टिकल्स मार्क करायचे तुम्हाला. हे आर्टिकल्स पाठ करायचे तुम्हाला. 7 शेड्यूल आपल्याला झालंच आहे. बरोबर. पण युनिटरी आहे. युनिटरी काय दाखवतंय? आर्टिकल 1 युनिटरी दाखवतंय आपल्याला. आर्टिकल 352 युनिटरी दाखवतंय. 352 आलं तुम्हाला लक्षात? हे आर्टिकल्स नाही जर आले तुमच्या GS2 मध्ये, GS2 पेपर हा माझ्या हिशोबाने असा पेपर आहे, किचकट पेपर आहे, त्याला काम करायला लागणार आहे, आर्टिकल्स पाठ करायला लागणार आहे. त्यासाठी रोज PM बक्षी आपल्याकडे असली पाहिजे. आलं का तुम्हाला लक्षात? मी जे जे आर्टिकल सांगणार PM बक्षीमध्ये, इंडेक्समध्ये मार्क करत चला. आता कुठले कुठले आर्टिकल सांगितले तुम्हाला मी? 352 सांगितला, आर्टिकल 1 सांगितला, अजून कुठला सांगितलंय? 7 शेड्यूल सांगितलेला आहे. अजून कुठला मी तुम्हाला सांगितलेला आहे? 246 हे सगळे पाठ झाले पाहिजे आपले आर्टिकल्स. राईट. म्हणजे काय होईल, जेव्हा आपण ऍक्च्युली मोस्ट ऑफ यू जेव्हा तुम्ही मेन्सचा अभ्यास चालू करणार, ऑलरेडी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. मग तुमचं पटकन काम होणार. वेस्ट मिनिस्टर आपण ऑलरेडी बघितलंय. आर्टिकल 75 केलाय का ना आपण अभ्यास? काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स इज रिस्पॉन्सिबल टू द लोकसभा. आलं तुम्हाला लक्षात? काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स इज रिस्पॉन्सिबल टू द लोकसभा. राईट. तर असा हा आपल्याला एकदम क्लिअरली विषय दिसतोय. मग फंडामेंटल राईट्स आहेत आपले वैशिष्ट्य. फंडामेंटल राईट्सचे आर्टिकल्स तुम्हाला माहितीच असतील. फंडामेंटल ड्युटीज आहेत सायलेंट फीचरमध्ये. म्हणजे आर्टिकलची गेम आहे सगळी. DPSP आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यूला कुठला आर्टिकल वापरणार बघा? ज्युडिशियल रिव्ह्यूला कुठला आर्टिकल वापरणार? आर्टिकल 13, आर्टिकल 32, आर्टिकल 226. हे आर्टिकल्स आले पाहिजे, नाही तर तुम्हाला मार्कच नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगतोय PM बक्षी ठेवा. कुठे गेला राज? कुठे आहे? बरोबर आहे का नाही? त्याला सांगितलं PM बक्षी आणायला, 15 दिवस झाले. मला विचारायला आला, सर तुम्ही कशाला बुक ही विकत घ्यायला लावली? कामालाच नाही ते बुक. आलं तुम्हाला लक्षात? राईट. तर हे बघा, कुठे आहे आज? राज नाही, गायब आहे. कुठे? मीटिंग आहे त्याची कोणाबरोबर? राज, ही शीट. पावसाळा चालू झाला नाही आणि गायब झाला. बरोबर. सकाळी होतं ना तो याला सोशोलॉजीला. राईट. सेक्युलरिझम बघा, हे लिहिता आलं पाहिजे. सेक्युलरिझम म्हणले कुठले कुठले आर्टिकल्स आहेत? राईट. सोशल जस्टिस, सेक्युलरिझम, रिजिडिटी आणि फ्लेक्सिबिलिटी. आर्टिकल अमेंडमेंटसाठी कुठला आर्टिकल आहे आपल्याकडे? 368. मग तो लिहिला पाहिजे आपण इथं. मग आता दुसरा घटक आला तुमचा, व्हॉट आर द हिस्टॉरिकल एक्सपिरियन्सेस. आणि यांनी काय केलेले? दुसरा आणि तिसऱ्या घटकाला मिक्स करून टाकले. हिस्टॉरिकल एक्सपिरियन्सेस मुळे बघा इथं तुम्ही काय केलेलं आहे? दुसरा तुम्ही तुमचा सब हेडिंग दिलेली आहे, त्याला तुम्ही बॉक्स करणार आणि लगेच तुम्ही देऊन टाकले इन्फ्लुएन्सेस ऑफ हिस्टॉरिकल एक्सपिरियन्सेस ऑन डेमोक्रेटिक व्हॅल्यूज अँड फंडामेंटल राईट्स. मग कॉलोनियल रूल, की आपल्याकडं आपण भारत जे आहे ते ब्रिटिशाच्या अंतर्गत यू कॅन से कॉलोनियल रूल होता. म्हणून आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय आणलेलं आहे बघा? फंडामेंटल राईट्स आणलेले आहेत, फ्रीडम दिलेली आहे, डेमोक्रॅटिक व्हॅल्यू दिलेले आहेत. कारण की आपल्याला ब्रिटिशांच्या अंडर ते नव्हते. आता भारत जर स्वतंत्र झाला तर भारतीयांना ते भेटले पाहिजे का नाही भेटले पाहिजे? भेटले पाहिजे. म्हणून आपण काय दिले? फंडामेंटल राईट्स दिले. आलं तुम्हाला लक्षात? पुढं हिस्टॉरिकल एक्सपिरियन्स. हिस्टॉरिकल एक्सपिरियन्स काय होता भारतामध्ये? कास्ट सिस्टम. आता जेव्हा आपण स्वतंत्र झालोय, जेव्हा आता आपण संविधान बनवतोय, तर आपण त्या जाती व्यवस्थाच्या विरोधामध्ये थांबलं पाहिजे का नाही थांबलं पाहिजे? समानतेसाठी लढलं पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? राईट. ह्यासाठी आपण हे लिहिलेलं आहे. तिसरं हिस्टॉरिकल एक्सपिरियन्स काय? फ्रीडम स्ट्रगल. आणि जेव्हा आपण फ्रीडम स्ट्रगल करत होतो, त्या फ्रीडम स्ट्रगल मध्येच आपण काय सांगितलं होतं? फ्रीडम स्ट्रगल करता करताच आपण सांगितलं होतं की आपण काय करणार आहे? जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य भेटणार, आपण युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रँचाईज देणार. म्हणून आर्टिकल कुठला आहे? आर्टिकल 324, 326, राईट टू वोट. आलं तुम्हाला लक्षात? हे आर्टिकल झाले पाहिजे आपल्याकडं. राईट. त्यानंतर पार्टिशन. आपल्याकडे पार्टिशन झालं. हिस्टॉरिकल एक्सपिरियन्स, पार्टिशन, फाळणी कशाच्या आधारावरती झालं? धर्माच्या आधारावरती झालं. कालच आपण कम्युनलिझम शिकलो ना. काल आपण डिस्कस केलं ना कम्युनलिझम. बरोबर आहे का नाही? राईट. तर ते कम्युनलिझम मुळे झालेलं आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे? आर्टिकल 25 to 28 आणले, राईट टू रिलीजन. आणि 29-30 आणला. 29-30 कुठला आहे आपला? कोण सांगेल मला? हात वरती करा. आर्टिकल 29-30 बोल बाळा श्रुती. मायनॉरिटी राईट्स, कम्युनिटी राईट्स. आलं तुम्हाला लक्षात? पाठच असले पाहिजे आपल्याला. क्लिअर आहे का नाही?
राईट. असा हा विषय आपण लिहिलं पाहिजे आणि ग्लोबल इन्फ्लुएन्स आपण घेतलेला आहे, म्हणून मग कन्क्लुजन तुम्ही करू शकता. आलं का तुम्हाला लक्षात? मग किती आर्टिकल लिहायला लागले तुम्हाला? विचार करा. आणि हे मॉडेल आन्सर की मध्ये फक्त आर्टिकल्स आहेत, तुम्हाला केस लॉ लिहायला लागणार आहेत खूप सारे. म्हणून GS2 मेहनत घ्यायला लागणार आहे, त्याशिवाय मार्क पडणार नाही GS2 ला. बघा, माझा अंदाज असा आहे की GS2 ला मार्क कमी पडणार बघा पोरांना, कारण की त्यांनी एवढी मेहनत घेतलेली नाहीये. मी बघितले मागच्या वर्षीचे पोरं. तुम्हाला मेहनत घ्यायला लागणार, म्हणून मी तुम्हाला पीएम बघ, कारण की पीएम बक्षी लायकीच नाहीये. कोणी कोणी शिकवतच नाही, कोणी घेतच नाही पीएम बक्षी हातात. फक्त काय लक्ष्मीकांत मधनं शिकवतात. लक्ष्मीकांत मधनं शिकवलं की एवढे आर्टिकल पाठच होत नाही. तुझे आहेत का बाळा हे आर्टिकल्स पाठ? नाहीये बघा. आर्टिकल्स पाठ करायला लागणार, लक्षात घ्या, तरच मार्क आहेत. डिस्क्रिप्टिव्हची गंमतच वेगळी आहे. राईट. आता बघा, हा कसला भन्नाट प्रश्न आहे. राईट. आपण शिकवलेला आहे हा. इकॉनॉमिक्स मध्ये पण शिकवलेला आहे. राईट. पॉलिटी मी शिकवत नाही म्हणून मला माहित नाही, पण इकॉनॉमिक्स मध्ये मी शिकवलेला आहे प्रश्न. काय केलं त्यांनी? 15th आणि 14th फायनान्स कमिशन विचारून टाकलं त्यांनी आणि कम्पेअर करा सांगितलं. आलं तुम्हाला लक्षात? राईट. म्हणजे तुमचं एकदम सखोल अभ्यास पाहिजे आणि इथं हे काय पाठच पाहिजे या गोष्टी. म्हणजे फापट पसारा फक्त जनरल लिहून चालणार आहे का? लय स्पेसिफिक विचारलंय. एक लक्षात घ्या, GS2 मध्ये खूप स्पेसिफिक विचारलंय. आपण बघितलं GS1 मध्ये जनरल जनरल तुम्ही लिहू शकत होता. इथं स्पेसिफिक विचारलंय. गंमत ही आहे. आता बघा, हे सगळं झालं. हा तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा असणार आहे. हे बघा, हा हा जो टेबल आहे सगळ्यात महत्वाचा असणार आहे. 14th आणि 15th फायनान्स कमिशन. 14th कार्यकाळ कुठला होता? 2015 ते 2020. मग कोणी मूर्खसारखं 2020 ते 25 लिहिल? तसा नव्हता. किती होता हा? 21 ते 26. आलं तुम्हाला लक्षात? पहिला हा डिफरन्स. दुसरा, ह्यांनी स्टेटला किती दिलेलं आहे? 42%. म्हणजे गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जेवढे पैसे येतील त्यातले 42% कोणाला द्यायचे? राज्यांना द्यायचे. तसं कोणी सांगितलं होतं? 14 फायनान्स कमिशननी सांगितलं होतं. 15नी किती सांगितलं ते? 41%. का त्याने 1% कमी केला? जम्मू काश्मीर युनियन टेरिटरी झाली. पहिले जम्मू काश्मीर काय होतं? स्टेट होतं ना. म्हणून 42% स्टेटला देत होतो ना आपण. आलं तुम्हाला लक्षात? लिहिलंय का? आन्सर रायटिंग केलंय का बाळा? नक्की सबमिट केलंय का? व्हेरी गुड. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे आता जम्मू काश्मीर कशामध्ये कन्वर्ट झालं? युनियन टेरिटरीमध्ये कन्वर्ट झालं, म्हणून त्यांनी 41% करून टाकलं. आलं तुम्हाला लक्षात? पुढे बघा, पुढे बघा, हे सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया हा आहे. आतापर्यंत आपण बघितलं होतं, डिलिमिटेशन पण आपण डिस्कस केलेलं आहे, लक्षात घ्या. तर तुम्हाला माहिती आहे की कुठल्या राज्याला किती पैसे द्यायचे ते कशावरनं ठरत होतं? खूप सारे क्रायटेरिया होते. त्यातला एक क्रायटेरिया काय होता? पॉप्युलेशन. आणि 2011 चा जो पॉप्युलेशनचा क्रायटेरिया होता, 2011चा जो पॉप्युलेशन क्रायटेरिया होता, म्हणजे सेन्सस 2011, तो आता पहिल्यांदा वापरला गेलेला आहे. आतापर्यंत कुठलं सेन्सस वापरलं जायचं? 1970. म्हणजे ह्याला जास्ती भर होता 1971ला. 11 पण वापरलं होतं त्यांनी, पण 1971 पण वापरलं होतं. आता फक्त कुठलं वापरलं गेलेलं आहे? 2011. दॅट इज अ चेंज. देन अजून चेंज काय आहे? डेमोग्राफिक परफॉर्मन्स. आता बघा काय होईल, तुम्हाला पण माहिती आहे गोष्ट काय होईल, की 2011 जर वापरलं तर कोण रडणार? सदर्न स्टेट रडणार. दक्षिण भारतातले जे राज्य ते रडणार. ते म्हणणार आम्ही आमचं पॉप्युलेशन कमी केलं, हे जी आम्हाला काय भेटते? शिक्षा भेटते. बरोबर आहे का नाही? म्हणून नवीन पॅरामीटर ऍड केला गेला, ज्याला मार्क दिले गेले. नवीन पॅरामीटर कुठला ऍड केला गेला? डेमोग्राफिक परफॉर्मन्स. डेमोग्राफिक परफॉर्मन्स म्हणजे तुम्ही जर तुमचं पॉप्युलेशनला कंट्रोल केलं असेल चांगल्यारीत्या, तर त्याला किती टक्केवारी वेटेज दिलं गेलं? 12.5%. त्याप्रमाणे तुम्हाला पैसे यू कॅन से आपण वाटणार आहोत. असे बदल केले गेले. अजून बदल बघा काय आहेत. बरोबर आहे. इथं बघा, फॉरेस्टला जे फॉरेस्ट वाचवतंय त्याला 7.5% वेटेज होतं, आता त्याला वाढवलंय वेटेज. आणि एक कम्प्लिटली नवीन अजून एक गोष्ट आणली, म्हणजे दोन नवीन गोष्टी आणली आहेत. एक म्हणजे काय नवीन गोष्टी आणली? डेमोग्राफिक परफॉर्मन्स. आणि दुसरं कुठलं नवीन गोष्टी आणली? हे बघा, फिस्कल परफॉर्मन्स. फिस्कल परफॉर्मन्स म्हणजे तुम्ही राज्य स्तरावरती, तुम्ही आपण काय म्हणू शकतो त्याला, लोकल बॉडीच्या स्तरावरती, बरोबर आहे का नाही, म्हणजे जे पंचायत स्तरावरती तुम्ही किती टॅक्स आकारू शकताय, तुम्ही किती टॅक्स कलेक्ट करू शकताय. म्हणजे तुम्ही जेवढे जास्त तुम्ही टॅक्स कलेक्ट करताय, म्हणजे तुम्ही काय राहणार? इंडिपेंडेंट राहणार. म्हणजे तुम्हाला सेंटरवरनं पैसे देण्याची गरज पडणार नाही. मग त्या इंडिकेटर, नवीन इंडिकेटर आणलेला आहे, फिस्कल परफॉर्मन्स. म्हणजे तुमची टॅक्स कलेक्ट करण्याची क्षमता
टॅक्स कलेक्शन राईट कॅपॅसिटी. आलं तुम्हाला लक्षात? बाकी मग पैसे दिलेलेच आहेत. लोकल बॉडीला दोघांनी पैसे दिलेत. हेल्थ सेक्टरला यू कॅन से यांनी जास्ती फोकस दिलेला आहे. डिझास्टर मॅनेजमेंटला पण तुम्ही बघा, मिटिगेशनला पण फोकस दिला आहे, मॅनेजमेंटला, आणि इथं डिफेन्सला पण पैसे दिलेले आहेत. एवढं टेक्निकली लक्षात घ्या दोघांमधला बदल. आणि त्यांनी डायरेक्ट विचारलाय दुसरा प्रश्न 10 मार्काला. म्हणजे ह्याच्यातले तुम्हाला मी तुम्हाला जे पॉईंट सांगितले त्यातले 4-5 पॉईंट तरी माहिती असते पाहिजे ना तुम्हाला, तर तुम्ही लिहू शकणार. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे, लक्षात घ्या. राईट. तर असं आहे. पुढचा प्रश्न बघा. हा सोपा प्रश्न आहे, घाबरवणार नाही तुम्हाला. हा सोपा प्रश्न आहे, कारण की तुम्ही हे अभ्यास केलेला असतं. जनरल बोल बच्चन याच्यामध्ये टाकू शकता तुम्ही. काय प्रश्न आहे हा? व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ इंटरस्टेट काउन्सिल? सजेस्ट मेजर्स फॉर इम्प्रुव्हिंग इट्स इफेक्टिव्हनेस. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. इंटरस्टेट काउन्सिल आर्टिकल परत बघा. परत फायनान्स कमिशन पण आर्टिकल आहे. कुठलं आर्टिकल आहे फायनान्स कमिशन? 280. बरं, ग्रांट इन एड कुठलं आर्टिकल आहे सांगा बरं? 275 आहे का बघा. आलं? हे आर्टिकल्स आले पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून सांगतोय पीएम बक्षीला तुम्ही लाईटली घेऊ नका. रोज ठेवलं पाहिजे. रोज त्याची इंडेक्स तुम्ही बघितलं पाहिजे, तर तुम्हाला ते जमणार आहे आर्टिकल्स. कळतंय का? समजतंय का? राईट. आता आता काय प्रश्न विचारले? इंटरस्टेट काउन्सिल कोण सांगेल आर्टिकल काय? इंटरस्टेट काउन्सिल. ऑनलाईन स्टुडंट्स, व्हॉट आर द आर्टिकल्स? येस, व्हॉट आर द आर्टिकल्स? ऋतुजा, आर्टिकल माहित नाही बाळा आपल्याला. 263. व्हेरी गुड. राईट. तर इथं लगेच लिहिलं पाहिजे. इंटरस्टेट काउन्सिल इज एस्टॅब्लिश अंडर आर्टिकल 263 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड इट इज अ कॉन्स्टिट्युशनल बॉडी. बरोबर. संविधानिक संस्था आहे. आहे का तुमच्याकडं? पीएम बक्षी तिघांकडे नाही का? माग पीएम बक्षी आयुष कोणाकडेच नाही तुमच्या त्या लाईन मध्ये. आहे तुझ्याकडं पीएम बक्षी? मग एक ह्यांना द्या ना, तिघांमध्ये एक. बघा, तुम्ही पण बघा बाळांनो, आपलंच संविधान आहे भारतातलं, आपण भारतात राहतो. हो? तुझं नाव काय? संकेत आहे ना बाळा तुझं नाव? तुझं नाव काय? सॉरी. हा, केतन. केतन, हा. केतन, तू ऋषी, त्याला शेजारी बसतो तुझ्या, त्याला समजव कुठे आर्टिकल काय. समजव जरा. जे नवीन विद्यार्थी आहेत, जुने जुने परत बसायचं नाही एकत्र. नवीन आणि जुने एकत्र बसायचं, म्हणजे जुने नवीनला गाईड केलं पाहिजे. तुम्हाला पहिले सांगितलं टीम वर्क आहे सगळं, लक्षात घ्या. आलं तुम्हाला लक्षात? तुझ्याकडे आहे का संविधान बाळा? हा, तुझ्याकडे आहे का? हा, भेटलं ना? आर्टिकल बघ, 263 दिसते का त्यामध्ये इंडेक्स मध्ये? तू मागं जा बाळा, तू मागं जा, तू पुढे एक जण. हा, तू इकडे पुढे ये. तू मागं जा. हा, दाखव त्याला 263 कुठे आर्टिकल. राईट. सो आर्टिकल 263 कशासाठी आहे? कोऑर्डिनेशन, कॉपरेशन. हे कीवर्ड्स आहेत, आलंच पाहिजे. कोऑर्डिनेशन अँड कॉपरेशन बिटवीन सेंटर अँड स्टेट्स. राईट. काय काय करायचं आपल्याला? डिस्कस इंटरस्टेट डिस्प्यूट्स, लेजिस्लेटिव्ह हार्मोनायझेशन. बघा, कीवर्ड आहेत. डिस्प्यूट बद्दल चर्चा करायची. लेजिस्लेटिव्ह हार्मोनायझेशन म्हणजे काय? जे कंकरंट लिस्टमध्ये टॉपिक असतील, दोघं दोघं लॉ बनवतात, सेंट्रल आणि स्टेट. त्या दोन लॉ मध्ये काय असलं पाहिजे? समन्वय असला पाहिजे. मग त्याला काय म्हटलंय? की लेजिस्लेटिव्ह हार्मोनायझेशन. कळतं का तुम्हाला? समजतंय का? राईट. अँड कोऑर्डिनेशन ऑफ पॉलिसीज, म्हणजे हे त्यांचं काम आहे, लक्षात घ्या. हे आलं पाहिजे. हे कीवर्ड सगळे आले पाहिजे तुमच्या उत्तरामध्ये. राईट. मग आता बघा, व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ इंटरस्टेट काउन्सिल? खूप इझी इझी प्रॉब्लेम्स आहेत. खूप इझी इझी प्रॉब्लेम. तुझ्याकडे आहे का बाळा? मग त्याला मागच्याला तुझ्याकडे घे बसून, नाही तर तू मागं जा. राईट. इनफ्रिक्वेंट मीटिंग. काय आहे? इनफ्रिक्वेंट मीटिंग आहे इकडं. मीटिंगच होत नाही. बरोबर. दुसरं काय? जे काय ठरतंय बाइंडिंग अथॉरिटी नाही. जे काय ठरतंय त्याच्यावरती अंमलबजावणी होत नाही. बरोबर आहे का नाही? राईट. त्यानंतर ओव्हर सेंट्रलायझेशन ऑफ अजेंडा. अजेंडा सगळे कोण ठरवते? सेंटर. ऍक्च्युअली अजेंडा कोणी ठरवले पाहिजे? स्टेटनी पण आणले पाहिजे अजेंडा, की काय करायचंय, काय चर्चा आहे, काय महत्वाचे मुद्दे आहेत. आलं तुम्हाला लक्षात? राईट. त्यानंतर काय? हे सगळं काय होऊन जातं? पॉलिटिक्स बनून जातं, पार्टी पॉलिटिक्स.
इथं पण पार्टी पॉलिटिक्स येतात. आलं तुम्हाला लक्षात? खरंच असं नाही असलं पाहिजे. सेंटर स्टेट आहे ना हे, का बीजेपी काँग्रेस आहे? आलं तुम्हाला लक्षात? राईट. तर दुसरं काय, लिमिटेड पब्लिक अवेअरनेस, म्हणून अकाउंटेबिलिटीज होत नाही. लोकांना माहितीच नाही इंटरस्टेट काउन्सिल. तुम्हाला माहिती होतं का? तुम्हाला ते माहित नव्हतं. तुम्ही आता अभ्यास करायला लागले म्हणून तुम्हाला कळालं. म्हणून ह्याच्यावरती चर्चाच होत नाही. लोकांमध्ये ह्याच्यावरती चर्चा होत नाही. म्हणून अकाउंटेबिलिटी नाही, उत्तरदायित्व नाही. राईट. आणि काय होतंय, ओव्हरलॅप विथ अदर इन्स्टिट्यूशन्स. ह्याच गोष्टी कोण करतंय? नीती आयोग करतंय, फायनान्स कमिशन करते, सेंट्रल मिनिस्ट्रीज करतंय. आता जर आपल्याला इफेक्टिव्ह करायचं असेल, सोपा प्रश्न आहे, तर काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट, रेग्युलर आणि टाइमली मीटिंग घ्या. म्हणजे ठरवूनच टाका की जसं लोकसभामध्ये आपण म्हणतो 3 सेशन होतात, तसं इंटरस्टेट काउन्सिलची 1 सेशन तरी करा वर्षातनं, मिनिमम 2 सेशन करा, 6 महिन्यातनं एकदा. आलं तुम्हाला लक्षात? राईट. त्यानंतर काय करा की स्ट्रेंथन द डिसिजन मेकिंग अथॉरिटी. राईट. डिसेंट्रलाइज अजेंडा सेटिंग, आता तोच वरचा विषय, स्टेट्सला पण द्या की तुम्हाला कुठला अजेंडा आणायचा तो आणा. राईट. ह्याच्यामध्ये काय करा, ट्रान्सपरन्सी आणा. ट्रान्सपरन्सी कशी आणणार तुम्ही? जे काही मीटिंग मध्ये झालेलं आहे, तुम्हाला माहिती असेल, टेक्निकल गोष्टी असतील, मिनिट्स ऑफ द मीटिंग असतात, की जे मीटिंग मध्ये चर्चा झालेली ती मिनिट्स ऑफ द मीटिंग पब्लिकला द्या, की महाराष्ट्राचं या मुद्द्यावरती काय म्हणणं आहे. बरोबर आहे का नाही? मग समजा महाराष्ट्राने कुठल्या मुद्द्यावरती जर उलट सुलट दिलं विषय, तर महाराष्ट्रामध्ये डिस्कशन होणार त्याच्यावरती, डिबेट होणार. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे काय असलं पाहिजे, ट्रान्सपरन्सी वाढली पाहिजे. राईट. कोऑर्डिनेट करा विथ अदर बॉडीज. आणि सगळ्यात महत्वाचं काय हा आहे बघा, सगळ्यात महत्वाचा हा सजेशन आहे. काय सजेशन आहे? की ह्याला इन्स्टिट्यूशनल सपोर्ट पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही लक्षात घ्या, काँग्रेस, तुम्ही जेव्हा हिस्ट्री अभ्यास करता तेव्हा तुम्ही बघणार, काँग्रेस पहिले हेच करायचं, वर्षातनं फक्त एकदा भेटायची, गोष्टी सांगायचे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, पण त्याला काय अर्थ नव्हता. का अर्थ नव्हता? मग काँग्रेस कधीच शक्तिशाली झाली जेव्हा काँग्रेसकडे एक सेक्रेटरी आलं, म्हणजे त्याच्याकडे एक बॉडी आली, की जे आपण ठरवतोय आपल्या अॅन्युअल, म्हणजे जे वार्षिक जी काय आपलं अधिवेशन आहे त्यामध्ये जे ठरवतोय आपण, ते ठरवण्या, त्या ठरावावरती अंमलबजावणी करण्यासाठी कुठली तरी परमनंट बॉडी असली पाहिजे. तर ह्याच्याकडे पण काय असली पाहिजे? सेक्रेटेरिएट असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? बरोबर आहे, सपोर्ट असला पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. ह्याचं स्वतःचं ऑफिस असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं काय बदल करण्याची गरज आहे? तुम्ही जेव्हा इंटरस्टेट काउन्सिलला जाता, तुम्ही तुमची पार्टी घेऊन येऊ नका. तुम्ही फक्त राज्य आणि केंद्र हे घेऊन या. केंद्राचे हित आणि राज्याचे हित हे घेऊन या. नाही तर पार्टी घेऊन आले तर गडबड होणार, भांडणच होणार. आलं तुम्हाला लक्षात? मग असं तुम्ही हे प्रकारे लिहू शकता. सोपा होता प्रश्न. आलं तुम्हाला लक्षात? चौथा प्रश्न एकदम प्रिडिक्टेड आहे, विचारणारा होताच हा प्रश्न, कारण की डायरेक्ट सिलेबसमध्ये बघा, पार्लमेंट. इथं तुम्ही जर सिलेबसमध्ये बघितलं तर डायरेक्ट तुम्हाला दिसतोय बघा, हा जो मुद्दा आहे. राईट. पार्लमेंट शब्दच डायरेक्ट आपला, म्हणजे तो येणारच होता प्रश्न. राईट. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. काय प्रश्न आहे हा? डिक्लाइन ऑफ द हेल्थ ऑफ पार्लमेंट. राईट. विकनिंग इट्स रोल इन डेमोक्रेसी, म्हणजे काय होतंय, भारतामध्ये जे पार्लमेंट आहे, बरोबर आहे का नाही, तर त्याचं काय होतंय, त्याची पातळी ही यू कॅन से खालवली जात आहे. आता मराठीत जर आपण बघितलं, राईट, तर काय विषय आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या. राईट. हे बघा, आंतरराज्य परिषद, इंटरस्टेट काउन्सिल झाला, बरोबर. आणि मग त्यानंतर हे बघा, संसदीय कामकाज, आरोग्यात झालेली घसरण, ज्यामुळे लोकशाहीचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून तिची भूमिका कमकुवत होत आहे, चर्चा व विश्लेषण करा. स्पेसिफिक विचारले. जीएसओ मध्ये काय विचारलं जातं? व्हॉट डू यू नो अबाउट? असे जनरल विचारले होते ना, तुम्हाला काय माहिती ते तुम्ही सांगा. इथं स्पेसिफिक विचारले, लक्षात घ्या. जरी प्रिडिक्टेबल प्रश्न, प्रिडिक्टेबल आहेत सगळे नाही, पण बऱ्यापैकी प्रिडिक्टेबल आहेत, बट स्पेसिफिक विचारले. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आता आपण जर बघितलं तर पार्लमेंट ऑफ इंडिया, मग आपण एनसीआरटी पण तुम्ही वाचली असेल, तर तुम्ही लिहू शकता पार्लमेंटचा रोल काय 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 वगैरे, बरोबर आहे, इंट्रोडक्शन देऊ शकता तुम्ही. पार्लमेंट म्हणजे कोण कोण असतं इंडियामध्ये? व्हॉट इज पार्लमेंट? हात वरती करा बरं, कोण सांगणार? हा, प्रेसिडेंट, लोकसभा आणि राज्यसभा. मग तिथं आर्टिकल्स बघा, आर्टिकल्स 79 to 122. बघा बरं, आहे का तुमच्याकडं? आहे का तुमच्याकडं? आहे का? येस.
राईट. हे आर्टिकल्स बघा. आता पार्लमेंटचं इंट्रोडक्शन झालं तुमचं, की काय पार्लमेंट आहे, आर्टिकल बिर्टिकल झाले तुमचे. आता मेन मुद्दा बॉडीमध्ये काय तुम्ही लिहिता, जे विचारलं काय, घसरण होतीये. घसरण होती म्हणजे काय, तरी डिक्लाइन इन द हेल्थ ऑफ द पार्लमेंट, म्हणजे पार्लमेंट ही प्रॉपरली काम करत नाहीये. बरोबर. तर का काम करत नाहीये? पहिलं रिझन, सिटिंग आवर्स अँड प्रोडक्टिव्हिटी रिड्यूस झालेली आहे. आता ह्याच्यावरती तुम्हाला डेटा लागणार. डेटा कुठनं तुम्हाला डेटा मिळणार ह्याच्यावरती? कुठनं भेटणार डेटा? एडीआर. कुठनं भेटणार? एडीआर. एडीआर काय? एडीआर काय? येस, व्हॉट इज एडीआर? एडीआर जे आहे ते खूप महत्वाचं आहे. हे बघा, मी तुम्हाला डायरेक्टली आहे ना हे देतो. ही ही जी वेबसाईट तुम्हाला देतोय ना, खूप जास्ती महत्वाची आहे, लक्षात घ्या. एकच मिनिट. ही वेबसाईट मधनं तुम्ही तुमचे नोट्स बनवण्यासाठी ही वेबसाईट वापरत चला. हे बघा, एडीआर. बघा, ह्यांनी काय केलंय, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स. अरे तुम्हाला लक्षात, डायरेक्टली ह्यांनी आर्टिकलच दिलेलं आहे. काय आर्टिकल दिलेलं आहे? बरोबर. राईट. आर्टिकल काय दिलेलं आहे इथं? पार्लमेंटची जी वाईट परिस्थिती आहे त्याचं आर्टिकलच दिलेलं आहे यांनी. हे बघा, एवढं जबरदस्त त्यांनी सगळं सांगितलेलं आहे की बाबा काय आहे काय नाही सिच्युएशन. हे बघा, की एमपीचा परफॉर्मन्स कसा आहे. म्हणजे ही वेबसाईट एवढी जबरदस्त आहे, हे सगळंच ट्रॅक करते की तुमच्या लोकल एमपीचा परफॉर्मन्स कसा आहे, तो किती वेळा पार्लमेंटमध्ये आलेला आहे, तिने किती प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्या अगेन्स्ट क्राईम रेकॉर्ड्स आहेत का. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स. आलं तुम्हाला लक्षात? राईट. तर एडीआरचा डेटा तुम्हाला इथं कोट करता येईल. हा कोट करणं गरजेचं आहे. राईट. हे बघा, 16th लोकसभा विटनेस्ड हाय नंबर ऑफ डिसरप्शन्स. राईट. आणि काय झालं? डिसरप्शन झाले म्हणून काय झालं? पासिंग ऑफ द बिल्स विदाऊट डिबेट. म्हणजे तुम्ही काय करताय, कायदे बनवताय पण त्याच्यावरती डिस्कशन डिबेटच होत नाही. म्हणजे कायद्याची क्वालिटी काय होणार आहे? खालवणार आहे. आलं तुम्हाला लक्षात? पुढे बघा, डिबेटच होत नाही, बघितलं आपण. बरोबर आहे का नाही? अजून काय आहे? अजून एक काय दाखवतंय की पार्लमेंटची स्थिती खालवलेली आहे? ओव्हर यूज ऑफ ऑर्डिनन्सेस. ओव्हर यूज ऑफ ऑर्डिनन्सेस. ऑर्डिनन्स म्हणजे काय असतं? पार्लमेंट शिवाय डायरेक्टली प्रेसिडेंट काय बनवतोय? कायदा बनवतो. आलं तुम्हाला लक्षात? पार्लमेंटला मध्ये घेतच नाहीये, डायरेक्ट प्रेसिडेंट कायदा बनवतो, त्याला काय म्हणतात? ऑर्डिनन्सेस. राईट. त्यानंतर बघा, वीक ओव्हरसाईट ऑफ एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय? पार्लमेंट फक्त लोकसभा राज्यसभा आणि प्रेसिडेंट नाहीये, बट लोकसभा आणि राज्यसभा मधनं जे कमिटी बनतात, ते कमिटीचं काम काय असतं? की गव्हर्नमेंट कसं काम करतेय त्याच्यावरती निरीक्षण ठेवणं. पण या कमिट्या पण व्यवस्थित काम करत नाहीये. फॉर एक्झाम्पल, पॅक, पब्लिक अकाउंट कमिटी, एस्टिमेट कमिटी आर अंडर युटिलाइज ऑर इग्नोर्ड. आलं तुम्हाला लक्षात? पहिले कमिटी वगैरे खूप चांगले काम करायची, स्वतंत्रपणे काम करायची. राईट. आणि सगळ्यात लक्षात घ्या, जेव्हा पण पार्लमेंटचा विषय येणार आणि तुम्हाला हा विषय ह्या GS2 मध्ये, मी दुसरं प्रिडिक्शन सांगतोय की तुम्हाला कशावरती प्रश्न विचारला जाणार आहे यावेळेस GS2 मध्ये, अँटी डिफेक्शन लॉ वरती विचारला जाणार आहे. त्यावरती प्रिपरेशन करून ठेवा. तर इथं अँटी डिफेक्शन लॉ मुळे काय होतंय बघा, पार्लमेंटमध्ये जे पार्टीने सांगितलं त्याप्रमाणेच एमपीला वोट करायला लागणार. आता जर त्यांनी वोट त्याच्या विरोधात केला, त्याच्यावरती काय लागू शकतोय? अँटी डिफेक्शन लॉ लागू शकतोय. तर अँटी डिफेक्शन लॉ कायद्यामध्ये बदल काय करण्याचा गरज आहे? 2-3 बदल करण्याची गरज आहे. त्यातला पहिला बदल काय करण्याचा गरज आहे? अँटी डिफेक्शन लॉच्या अंतर्गत जो पार्टी आहे त्या पार्टी त्याच्या मेंबरला कधी वोट करायला सांगू शकतो? फक्त जेव्हा नो कॉन्फिडन्स मोशन आहे तेव्हाच सांगू शकतो. अशी तरतूद करणं गरजेचं आहे. आज काय झालेलं आहे, कुठलंही पार्लमेंटवरती वोटिंग आलं तर पार्टीच सांगते त्या एमपीला कुठं वोट द्यायचं. आणि जर त्यांनी त्याच्या विरोधात वोट दिला त्याच्यावरती अँटी डिफेक्शन लागणार.
आलं तुम्हाला लक्षात? ह्याच्यामुळं काय होतं? ह्याच्यामुळं काय होतं? ह्याच्यामुळं पार्लमेंटमध्ये डिस्कशन डिबेट होतच नाही. माझं मत काय आहे ते कळतच नाही लोकांना. मला कसं मत द्यायला लागणार आहे? माझ्या पार्टीप्रमाणे मत द्यायला लागणार आहे. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? ओपन ओपन असतं. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअरली असतं, म्हणजे त्याने अकाउंटेबिलिटी राहते ना. आपलं वोट हे गुपित ठेवण्याचं कारण कसं आहे, की आपली प्रोटेक्शनसाठी गुपित ठेवलेलं आहे आपण ते. बरोबर आहे का नाही? मला कोणी धमकवलं बाहेर, की बाबा बीजेपीलाच वोट दे किंवा काँग्रेसला वोट दे. मी बाहेर जाऊन म्हणू शकतो तुलाच दिलं बाबा. मग त्याला कळत नाही ते कोणाला दिलं हे. आलं तुम्हाला लक्षात? पण इथं काय, इथं ओपन असलं पाहिजे, ट्रान्सपरन्सी. सगळे बटन दाबतात, लगेच कळून जातं कोणी कुठला बटन दाबलेलं आहे. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर? राईट. सो इथं बघा, एमपीज एमएलए वोट अलॉंग द पार्टी लाईन्स. त्यांना इंडिपेंडन्सच नाहीये. राईट. सो देर इज नो सबस्टॅन्टिव्ह डिमांड. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का तुम्हाला हे? हा मुद्दा कळतोय का? हा महत्वाचा मुद्दा आहे खूप. ह्याच्यामुळे काय झालेलं आहे? डिस्कशन, डिबेट, हर एक एमपी त्याचा मत मांडणं हे संपलेलंच आहे. आता एमपी स्वतःचं मतच मांडू शकत नाही कुठं. राईट. आलं तुम्हाला लक्षात? राईट. त्यानंतर अजून काय झालेलं आहे बघा, पॉलिटिकल फ्रॅगमेंटेशन, कोएलिशन पॉलिटिक्स आलंय, म्हणून आपण बघितलं होतं ना, पॉलिटिकल कॉम्पिटिशन वाढलेली आहे. आणि कॉम्पिटिशन वाढल्यामुळं काय वाढलेलं आहे? राईट. खूप जास्ती डिस्टर्बन्सेस वाढलेले आहेत. हे बघा, इनस्टेबिलिटी. कोण डॉमिनेट करतंय? एक्झिक्युटिव्ह डॉमिनेट करतंय. इनएड्युकेट टाइम मॅनेजमेंट आहे. कोणी प्रॉपरली रिसर्च वगैरे करत नाहीये. आलं लक्षात? सगळ्यात महत्वाचं, पहिले म्हणजे अजून पण तसं होतं, पण ते प्रॉपरली फॉलो केलं जात नाही, की पहिले कुठला कायदा बनवायचा असतो तर गव्हर्नमेंट काय करते? वेबसाईटवरती टाकते, की बाबा आम्ही हा असा कायदा आणतोय, तुमचे काय आक्षेप आहेत ते घ्या. म्हणजे पब्लिक मधले जे लोक आहेत, जागृत लोक, ते वाचायचे, ते आक्षेप घ्यायचे. म्हणजे पार्लमेंट कधी चांगलं करू शकते? इफ इट इज पब्लिक एंगेजमेंट चांगलं असेल तर. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? राईट. आता ह्याच्यामुळे काय झालेलं आहे? डेमोक्रेसी, इरोजन ऑफ अकाउंटेबिलिटी, डिक्लाइन इन द पब्लिक ट्रस्ट, वीक लेजिस्लेटिव्ह ओव्हरसाईट आणि रिस्क ऑफ एक्झिक्युटिव्ह ओव्हररीच. काय म्हणणार याला आपण? एक्झिक्युटिव्ह ओव्हररीच. आतापर्यंत तुम्ही काय शिकला? ज्युडिशियल ओव्हररीच. आता काय आहे? एक्झिक्युटिव्ह ओव्हररीच. म्हणजे एक्झिक्युटिव्हच काम कोणासारखं करतंय? लेजिस्लेचरचं काम एक्झिक्युटिव्ह करतंय. काय लेजिस्लेचरचं काम एक्झिक्युटिव्ह करतंय? कारण की तुम्ही अँटी डिफेक्शन आणलंय. एक्झिक्युटिव्ह म्हणून कोण असणार आहे? गव्हर्नमेंट कोणाचं असणार आहे? ज्याकडे मेजॉरिटी आहे. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे ज्याकडे मेजॉरिटी आहे त्याला जसा कायदा पाहिजे तसंच कायदा बनणार. कारण की अँटी डिफेक्शन आहे. म्हणजे बीजेपीचा जो पण हे असेल, खासदार असेल, तो बीजेपीने जर कुठला कायदा आणला त्याच्या विरोधात वोट करू शकतो का? करू शकत नाही. ह्याच्यामुळे काय झालंय? एक्झिक्युटिव्ह ओव्हररीच. कळतं का तुम्हाला? राईट. असा विषय आहे. आता आपण काय करू शकतो? डिसिप्लिन करू शकतो, सिटिंग शेड्यूल वगैरे आणू शकतो. अजून काय करू शकतो आपण? पार्लमेंटरी कमिटीला स्ट्रॉंग करू शकतो. अँटी डिफेक्शन मध्ये आपण बघा काय शब्द वापरलाय, कीवर्ड वापरलाय. आता मी सगळं इथे डिस्कस करू शकत नाही, कारण की 20 प्रश्न आहेत. कन्सायन्स वोट वाचा तुम्ही घरी जाऊन. आलं तुम्हाला लक्षात? राईट. ऑर्डिनन्स आपण कमी करू शकतो, ट्रान्सपरन्सी आणू शकतो आपण. राईट. अशा प्रकारे आपण करू शकतो. आणि हे हे करायच्या आधी माहिती का तुम्हाला? आता विचार करा तुम्ही, शरद पवार जेव्हा यंग होते, त्यांचे जे पॉलिटिकल गुरु होते, कोण होते त्यांचे पॉलिटिकल गुरु? यशवंतराव चव्हाण. बरोबर आहे का नाही? ते यशवंतराव चव्हाणांनी त्यांना पूर्ण पाठवलेलं होतं, स्वित्झर्लंडला जावा, इकडे जावा, तिकडे जावा, शिकून या सगळं. तिथं असतात, तिथं युथ पार्लमेंट असतात, किंवा तिकडच्या लायब्ररीत जा, त्या लायब्ररीमध्ये वाच. म्हणजे एमपीची पण ट्रेनिंग करून घ्यायची, की चांगला हा पुढं काय बनला पाहिजे, खासदार बनला पाहिजे. बरोबर आहे का नाही? आता त्या काळात लोक खरंच तसे वाचन केलेलं आहे. मी शरद पवारची लायब्ररी बघितलेली आहे. एक एक फक्त, आता ते आपले कुठले मंत्री होते ते आपले आता, कुठलं खातं होतं त्यांच्याकडं? शेतीचं खातं होतं. बरोबर आहे का नाही? राईट. ऍग्रिकल्चर मिनिस्टर होते ते आपले. तर तुम्ही विचार करा, एक एक फक्त पिकावरती एवढे एवढे मोठे मोठे पुस्तक होते त्यांच्याकडे, त्यांच्या लायब्ररीमध्ये, खासगी लायब्ररीमध्ये. मग तेवढा त्यांचा अभ्यास असायचा. मग ते जेव्हा बोलतील, ते जेव्हा कुठला मुद्दा उपस्थित करतील, ते अभ्यासू मुद्दा असणार. आज ते तुम्हाला एमपी वाटतायत का? आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे एमपीची पण जबाबदारी आहे, की त्यांनी काय केलं पाहिजे? प्रॉपर ट्रेनिंग घेतली पाहिजे, रिसर्च केलं पाहिजे, मग तोंड उघडलं पाहिजे. कळतंय तुम्हाला? हे गरजेचं आहे.
राईट, असा हा विषय आहे. आता पुढे जाऊयात आपण. एक्सप्लेन द रोल ऑफ द एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशरी. कसला भारी प्रश्न विचारला, आणि कसा प्रश्न विचारला एमपीएससी ला बघता. एमपीएससी कशी बॉडी आहे आपली, राईट, सुस्त बॉडी आपली, बरोबर आहे का नाही. तर बघा काय केलं त्यांनी डायरेक्टली, एक्सप्लेन एक्झिक्युटिव्ह अँड, डायरेक्ट शब्द घेतला इकडे, आणि काय बनवला हा प्रश्न, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशरी, गुड गव्हर्नन्स अँड प्रमोटिंग ट्रान्सपरन्सी इन इंडिया. पण जरी असा प्रश्न बनवला असेल त्यांनी, ह्याचा उत्तर लय जबरदस्त आहे. अभ्यास खूप व्यवस्थित आपल्याला सखोलपणे करायला लागणार आहे ह्याचा, राईट. तर गुड गव्हर्नन्स म्हणजे काय, पहिले आपण ते लिहिणार इथं. पहिले आपल्याला माहिती असलं पाहिजे ना गुड गव्हर्नन्स म्हणजे काय. आलं तुम्हाला लक्षात. तर गुड गव्हर्नन्स म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचा समावेश असला तर ते गव्हर्नन्स, गुड गव्हर्नन्स बनणार, राईट. अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी, रिस्पॉन्सिव्हनेस, रूल ऑफ लॉ, इक्विटी अँड इन्क्लुसिव्हनेस, जे काय असेल ते, राईट. आता हे बघा एक्झिक्युटिव्ह, पहिले आपण एक्झिक्युटिव्ह बघू, एक्झिक्युटिव्हने कसं काम केलं पाहिजे गुड गव्हर्नन्ससाठी, मग ज्युडिशरी बघू आपण, राईट. तर एक्झिक्युटिव्हचं काय लिहिणार आपण, चांगले त्यांनी काय केलं पाहिजे, पॉलिसी फॉर्म्युलेशन आणि इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. उदाहरण द्यायला लागेल, फक्त हे बोलून चालणार नाही, उदाहरण द्यायला लागेल. उदाहरण काय, फॉर एक्झाम्पल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, बरोबर आहे का नाही. तर ही स्कीम प्रॉपरली तुम्ही डिझाईन केली पाहिजे, आणि त्याची अंमलबजावणी प्रॉपरली केली पाहिजे, म्हणजे लिकेज नको, करप्शन नको. आलं तुम्हाला लक्षात. पुढं त्यांनी काय केलं पाहिजे, सिटीजन चार्टर, हे सगळं सिलेबसचा पार्ट आहे. ग्रीव्हन्स रिड्रेसल आणलं पाहिजे. अजून काय केलं पाहिजे, फायनान्शियल मॅनेजमेंट चांगलं केलं पाहिजे. कॅग वगैरे कडनं प्रॉपरली ऑडिट करून घेतलं पाहिजे सगळ्या गोष्टी, राईट. त्यानंतर अजून काय केलं पाहिजे, राईट टू इन्फॉर्मेशन हे आपण इम्प्लिमेंट केलं पाहिजे चांगल्या प्रकारे, राईट. त्यानंतर डिझास्टर किंवा क्रायसिस मॅनेजमेंट आलं तर ते प्रॉपरली केलं पाहिजे. ई गव्हर्नन्स केलं पाहिजे. आता ज्युडिशरी, इंडियामध्ये एक लक्षात घ्या, आपला इंडिया मागासलेला आहे, त्यामधले नंबर 1, नंबर 1 गुन्हेगार कोण आहे, नंबर 1 गुन्हेगार इंडिया मागासलेला कोण आहे, नंबर 1 डाकू, ब्युरोक्रेसी. नंबर 1 कोण आहे, ब्युरोक्रेसी. आलं तुम्हाला लक्षात. एकदम घाणेडी, सडलेली, लायकी नाही तशी ब्युरोक्रेसी आपली, जे तुम्ही बनणार आहे. आलं तुम्हाला लक्षात. तर तुम्ही ती इज्जत जरा ठेवा, चांगलं ठेवा. त्याच्यामुळे इंडिया मागासलेला आहे, त्याच्यामुळे लोक गरीब आहे. आलं तुम्हाला लक्षात. त्यामुळं कोणाचं ऍक्सिडेंट झालं, कोणी यू कॅन से, कोणाचे नातेवाईक मेले, कोणाच्या फॅमिलीमध्ये मेलं, नंबर 1 कारण काय, ब्युरोक्रेसी. पॉलिटिशियनची लायकीच नाही, पण ब्युरोक्रेसी जर चांगली असली असती तर पॉलिटिशियन काहीच करू शकले नसते. दुसरं कारण, इंडिया एवढं भंगार आहे, त्याचं दुसरं कारण हे ज्युडिशरी. कोण आहे, ज्युडिशरी. नंबर 1 ब्युरोक्रेसी, नंबर 2 ज्युडिशरी. कारण की तारीख पे तारीख, सगळ्याच गोष्टीमध्ये काय, तारीख पे तारीख, म्हणून कोणाला कसलीच भीती नाही आता. तुम्ही करप्शन करा, कोणाचं मर्डर करा, तरी तुम्ही बाहेर फिरणार. वचक आहे का तुम्हाला, कायद्याचे वचक आहे का, नाहीये. का नाहीये, ज्युडिशरी. आर यू अंडरस्टँडिंग, इट इज नॉट डुईंग इट्स जॉब. इट इज नॉट डुईंग. एक काळ होता जेव्हा सुप्रीम कोर्टवरती लोकांना असं गर्व होता, केशवानंद भारती, इट स्टूड अप, इंदिरा गांधीच्या विरुद्ध थांबलं ज्युडिशरी. आलं तुम्हाला लक्षात. इंदिरा गांधी एवढी पॉवरफुल आहे, बरोबर आहे, पण तिला टक्कर दिली नाही. लोकांच्या हितासाठी आम्ही थांबणार. विचार करा, आज कुठे ती ज्युडिशरी. सीजीआय रिटायर होतात आणि दुसऱ्या दिवशी लगेच राज्यसभामध्ये त्यांना मेंबरशिप भेटते. काय विषय हा, सडलेलं आहे सगळं. आलं तुम्हाला लक्षात, कळतंय, समजतंय, राईट. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. कळलं का तुम्हाला, राईट. तर ज्युडिशरीवरती मग त्यांनी काय प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, आपण जर बघितलं तर इथं बघा, ज्युडिशरीचं काम काय. पहिलं म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे, प्रॉपरली ज्युडिशियल रिव्ह्यू. पहिलं काय केलं पाहिजे त्यांनी, ज्युडिशियल रिव्ह्यू. दुसरं त्यांनी काय करणं अपेक्षित आहे, राईट. तर फंडामेंटल राईट्स अपहोल्ड केले पाहिजे, रूल ऑफ लॉ अपलोड केला पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात. तिसरं काय अपेक्षित आहे त्यांना, पीआयएल, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, बरोबर. हे सगळं तुम्हाला माहिती आहेत गोष्टी, राईट. पुढं करप्शन मध्ये पटकन निर्णय दिले पाहिजे. करप्शनचे जे कायदे म्हणजे जे खटलेत, बरोबर. आणि काय केलं पाहिजे, की लोक अदालत, नालसा लोक अदालत का, गावातला माणूस येऊ शकणार आहे का कोर्टात, गावापर्यंत कोर्ट पोचवा, लोक अदालत. आलं तुम्हाला लक्षात, म्हणजे गावातल्या लोकांना न्याय भेटेल, राईट. पण प्रॉब्लेम काय आपल्याकडं बघा, प्रॉब्लेम काय,
की ब्युरोक्रेसी इनएफिशियंट, एक्झिक्युटिव्ह कशी आहे इनएफिशियंट, एक्झिक्युटिव्ह कशी आहे करप्ट, आणि दुसरं काय आहे ज्युडिशियल डिले, बॅकलॉग. म्हणून या दोन गोष्टीमुळे लक्षात घ्या, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी आपल्याकडे चांगलं काम करत नाहीये, म्हणून देश काय आहे मागासलेला आहे, म्हणून लोक रस्त्यावरती मरतायत, म्हणून तुमच्याकडे ना चांगले रस्ते आहेत, ना चांगलं पाणी आहे, ना कुठले सुखसुविधा आहेत. आलं का तुम्हाला लक्षात? लाज वाटली पाहिजे भारतीयांना. छोटे छोटे देश आपल्याला पुढे गेले, 75 वर्ष प्लस झालेले आहेत स्वातंत्र्य, म्हणजे आता काय वर्ष पण कमी नाही झाले. आलं तुम्हाला लक्षात? आणि तुम्हाला एक प्रश्न येणार आहे, लक्षात घ्या, आयदर सोशिओलॉजी मध्ये येईल, एसए मध्ये येईल, किंवा कुठल्या तरी जीएस मध्ये येईल. डेमोग्राफिक डिव्हिडंड वरती प्रश्न येणार आहे तुम्हाला, बरोबर आहे? तर त्यामुळे तुम्हाला की लाईन काय लिहायची आहे तुम्हाला, वी शुड गेट रिच बिफोर वी गेट ओल्ड. काय लिहायचं आपल्याला, वी शुड गेट रिच बिफोर वी गेट ओल्ड. का? भारताकडे आता भारताकडे आता आपण जर बघितलं तर कितीपर्यंत चान्स आहे, कधीपर्यंत चान्स आहे, जास्तीत जास्त एक 10-20 वर्ष चान्स आहे. त्यानंतर भारताचं जे पॉप्युलेशन आहे ते काय होणार आहे, वयस्कर पॉप्युलेशन होणार आहे. कसं पॉप्युलेशन होणार आहे भारताचं, वयस्कर पॉप्युलेशन होणार आहे. एकदा भारताचं वयस्कर पॉप्युलेशन झालं की तुम्हाला वाटतंय का की तेवढे लोक काम करू शकतील? म्हणजे आत्ता 10-20 वर्षाचा चान्स आहे. आत्ता जर आपण ग्रोथ नाही भेटली आपल्या देशाला, देश संपला. फ्युचर जनरेशन ब्लेम करतील. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे हा खूप महत्वाचं एक स्टेटमेंट आहे, ते तुम्हाला लिहायचंच आहे इकडं. वी शुड गेट रिच बिफोर वी गेट ओल्ड. आलं का तुम्हाला लक्षात? डेमोग्राफिक डिव्हिडंड, पॉप्युलेशन कुठं ना तरी आलं. पॉप्युलेशन कुठल्या सिलेबसमध्ये आपल्या, पॉप्युलेशन हा भाग कुठल्या सिलेबसमध्ये नेहा? जीएस, कुठल्या जीएस मध्ये पॉप्युलेशन? कसं होणार, तू पासच होणार नाही बळा. GS1. आलं तुम्हाला लक्षात? कुठं आहे GS1? तर पॉप्युलेशन वरती हा प्रश्न येणार तुम्हाला एमपीएससी मध्ये. क्लिअर आहे का? राईट. आणि परत तुम्हाला सोशिओलॉजी कोण कोण घेणार आहे हातवरती करा बरं, कोण कोण सोशिओलॉजी वाले तिथं? तर या सगळ्या सोशिओलॉजी वाल्यांना पण पॉप्युलेशन आहेच विषय. कळतंय, समजतंय? राईट. तर असा हा विषय आहे. राईट. सो काय केलं पाहिजे आता आपण, तर एक्झिक्युटिव्हला चांगलं प्रॉपर आपण स्ट्रॉंग केलं पाहिजे, डिजिटायझेशन ऑफ सर्व्हिस केलं पाहिजे, ज्युडिशियल रिफॉर्म, ई कोर्ट करता येतंय का बघा, फास्ट ट्रॅक कोर्ट करता येत आहेत का बघा. खरंच आपण जे कॅग बनवलेलं आहे, सीव्हीसी बनवलेलं, लोकपाल बनवलेलं, त्याला काय केलं पाहिजे आपण, इंडिपेंडेंट ठेवलं पाहिजे. काय ठेवलं पाहिजे आपण, इंडिपेंडेंट ठेवलं पाहिजे. आज इंडियाच्या डेमोक्रेसीला सगळ्यात मोठा धोका काय आहे, इंडियाच्या डेमोक्रेसीला सगळ्यात मोठा धोका काय आहे, की आपले जे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत, बरोबर आहे, जे डेमोक्रेसीच्या अंमलबजावणीमध्ये सगळ्यात मोलाचा वाटा ते प्ले करतात, राईट, दे आर नॉट इंडिपेंडेंट. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, कॅग असेल, युपीएससी असेल, ज्युडिशरी असेल, हे सगळे कसे राहिले पाहिजे, इंडिपेंडेंट राहिले पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? बघा, डेमोक्रेसी एक मात्र अशी ही व्यवस्था आहे, कसली गमतीची गोष्ट आहे बघा, एक मात्र अशी व्यवस्था आहे की जो राज्य करतोय त्यांना त्याच्याकडनं अशी अपेक्षा आहे की तुम्ही सिस्टम ही कशी ठेवा, इंडिपेंडेंट ठेवा, की 5 वर्षांनी परत जेव्हा निवडणूक येतील, इलेक्शन येतील, तर ती सिस्टम जर इंडिपेंडेंट असेल तर हारू शकतो. कोणी ती जबाबदारी ठेवायची आहे की मी हारू शकतो, जो सत्तेत आहे. म्हणून टेंडन्सी काय होती, जो सत्तेत असतो तो सिस्टमला काय करणार, मॅनिप्युलेट करणार, म्हणजे मी हारणार नाही. मग सिस्टम मध्ये काय काय आहे मॅनिप्युलेट करण्यासारखं, 5 गोष्टी आहेत. 5 गोष्टी सगळ्यात महत्वाची. एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, मीडिया. पहिलं काय करणार, मीडिया, बिकॉज मीडिया इज द फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी. म्हणून तो एसे आला होता ना, बायस मीडिया इज द थ्रेट टू डेमोक्रेसी. आलं तुम्हाला लक्षात? दुसरं काय असणार आहे, कोर्ट. मग माझीच माणसं असतील कोर्टमध्ये, किंवा मी सांगितलं चल तू रिटायर झाला की तुला देतो ही पद देतो तुला. आलं तुम्हाला, म्हणजे कोर्ट असणं लय गरजेचं आहे, लक्षात ठेवा, इंडिपेंडेंट. तिसरं सगळ्यात महत्वाचं काय, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. काय आहे, हा हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सगळ्यात महत्वाचं आहे. आलं तुम्हाला लक्षात? चौथं काय, चौथं एक्झिक्युटिव्ह, परमनंट एक्झिक्युटिव्ह, तुम्ही लोक. आलं तुम्हाला लक्षात? तुम्ही, म्हणून आपण एथिक्स मध्ये काय शिकतो, तुम्ही काय असले पाहिजे, ए पॉलिटिकल, न्यूट्रल. सत्ताएं आएंगी जाएंगी, गवर्नमेंट आएंगे जाएंगे, बट तुम रहेंगे.
आलं तुम्हाला लक्षात? देश नाही रहेगा तुम रहोगे, देश रहेगा नाही रहेगा पता नाही, देश तर विकला गेलेला आहे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आणि पाचवं, पाचवं काय त्यांना पाहिजे गव्हर्नमेंटला? पाचवं काय पाहिजे? बाकीचे इंडिपेंडेंट बॉडीज आहेत ते, म्हणजे युपीएससी असेल, आलं तुम्हाला लक्षात? कॅग असेल, कॅग लय महत्वाचं आहे. आता एमपीएससीला डायरेक्ट प्रश्न होता ना कॅग वरती, कुठला आर्टिकल आहे? 148. पीएम बक्षी मध्ये मार्क करा 148. प्रिलिम मध्ये आलेला आहे, डायरेक्ट ह्याच्यावरती विचारतील, आता कॅग वरती विचारतील, इंडिपेंडंट बॉडीज आहेत तिथे तुमच्या सिलेबसमध्ये, डायरेक्ट कॅगचा रोल विचारतील बघा. प्रिलिम मधनं मीन मध्ये घेतील डायरेक्टली त्याला. कळतंय का? समजतंय का? राईट. 148 प्रिपेअर करून चला. GS2 मध्ये माझ्या प्रिडिक्शन बघा, 3 तर तुम्हाला प्रिडिक्ट करून दाखवलेत मी कुठले कुठले प्रश्न येतील तुम्हाला. राईट. तर असा हा विषय आहे. आता हा बघा किती स्पेसिफिक प्रश्न विचारला, हा एमपीएससी आहे, प्रॉपर एमपीएससी प्रश्न आहे. काय विचारलाय? क्रिटिकली एक्झामिन युनायटेड नेशन समिट ऑफ फ्युचर 2024. मी तुम्हाला माहितीच असली पाहिजे. समिट ऑफ फ्युचर युनायटेड नेशन्स 2024. बरोबर आहे का नाही? जर माहिती नसेल तर त्यांनी हिंट दिली पुढं की आता तुम्हाला फेकाफेकी करायची तर कशाच्या आधारे फेकाफेकी करा. राईट. नीड फॉर युनायटेड नेशन्स रिफॉर्म. आलं तुम्हाला लक्षात? आता युएन रिफॉर्म्स हा जो टॉपिक आहे तो आपण नेहमी शिकतोच. आणि युएन रिफॉर्म म्हणलं की काय रिफॉर्म केलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं युएन मध्ये रिफॉर्म करायचं म्हणजे सगळ्यात महत्वाचा रिफॉर्म कुठला आहे? युएन सिक्युरिटी काउन्सिल. कुठला रिफॉर्म आहे? युएन सिक्युरिटी काउन्सिल. युएन सिक्युरिटी काउन्सिल मध्ये काय केलेलं आहे? जेव्हा विश्वयुद्ध दुसरं संपलेलं होतं, बरोबर आहे का, त्यावेळेस जे जे देश हे जिंकलेले होते, कुठले देश जिंकले होते? 5 देश जिंकले होते. त्या 5 देशांकडे काय आहे आज? सिक्युरिटी काउन्सिलची परमनंट मेंबरशिप आहे, त्यांच्याकडे वेटो आहे, पॉवर. कुठले 5 देश होते? सगळ्यात महत्वाचे 2 देश, USA आणि रशिया. बरोबर. मग तिसरा देश इंग्लंड, मग चौथा देश कुठला होता? फ्रान्स, आणि पाचवा चायना. या 5 लोकांकडे काय आहे? युएन सिक्युरिटी काउन्सिलची परमनंट मेंबरशिप आहे आणि त्यांच्याकडे काय आहे? वेटो आहे. तर तेच बदल करायचे. म्हणजे तुम्ही ह्याच्यावरती 10 मार्कामध्ये जर तुम्हाला बोलवच्चन टाकायचे आहे तर तेच बोलणार तुम्ही की युएन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये काय पाहिजे? रिफॉर्म पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? मग अजून काय रिफॉर्म पाहिजे तुम्हाला? 2-3 रिफॉर्म तुम्ही अजून पाठच केलेले असतात जेव्हा तुम्ही युएन अभ्यास करता तेव्हा. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे काय की युएन इंडिपेंडेंटली काम केलं पाहिजे. युएनचं जे बजेट आहे, आलं तुम्हाला लक्षात, ते सगळ्या देशांमधनं पैसे आले पाहिजे. जर अमेरिका मेजर पैसे देणार असेल तर वर्चस्व कोणाचं राहणार? अमेरिकाचंच राहणार. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का नाही? राईट. आणि तिसरी गोष्ट अजून युएननी काय केलं पाहिजे? प्रोएक्टिव्हली आता जे समस्या आहेत ते सॉल्व्ह केले पाहिजे. आता विचार करा, इराण आणि अमेरिकामध्ये युद्ध चाललंय, युएन कधी ऐकलं का तुम्ही? युएनचा रोल ऐकला का तुम्ही? मग युएन कशाला स्थापित केलं होतं? टू स्टॉप द वॉर, वर्ल्ड वॉर 3. बट सम पीपल से दॅट वर्ल्ड वॉर 3 इज ऑलरेडी स्टार्टेड. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय? मग युएन कुठे आहे? ते रिफॉर्म करायला लागणार आपल्याला. युएन परत काय झालं पाहिजे? प्रोएक्टिव्ह झालं पाहिजे. त्याच्याकडे पॉवर असले पाहिजे टू स्टॉप द वॉर. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? समजतंय? तर अशा प्रकारचं तुम्ही इथं लिहू शकता. राईट. आता बघा हे जे इथं आहे ते काय केलेलं आहे बघा, इथं जनरल बोलबच्चन आहे. काय बोलबच्चन दिलेली आहे की बाबा युएन काय केलं पाहिजे? क्लायमेट चेंजला फाईट केलं पाहिजे, पॉवर्टी, इनइक्वॅलिटी, डिजिटलला फाईट केलं पाहिजे, SDG अचीव्ह केले पाहिजे. हे सगळं जनरल बोलबच्चन. बरोबर आहे. म्हणजे युएन आलं की हे लिहिता आलं पाहिजे. कशासाठी युएन काम करतं ते सगळं केलं असणार आहे त्या मीटिंगमध्ये डिस्कस. कारण की त्या मीटिंगचं नाव काय आहे? त्याच्यावरूनच बघा ना, मीटिंगचं नाव काय आहे? समिट ऑफ फ्युचर. फ्युचरमध्ये काय केलं पाहिजे? क्लायमेट चेंज लढलं पाहिजे. फ्युचरमध्ये काय केलं पाहिजे? गरिबी हटवला पाहिजे. फ्युचरमध्ये काय केलं पाहिजे? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अचीव्ह झाले पाहिजे. हे लिहितं झालं पाहिजे. आलं का तुम्हाला लक्षात? क्लिअर? राईट. पुढं काय असणार आहे त्याच्यामध्ये? आपण सगळ्यांना सहभागी करून घेऊ. प्रायव्हेट सेक्टर, राईट, युवा सगळे. आता बघा सगळ्यात पहिला विषय काय असणार आहे? युएन रिफॉर्म काय असणार आहे? स्ट्रक्चरल ऑब्लेसन्स. म्हणजे काय की स्ट्रक्चर आता जुनं झालेलं आहे, ते स्ट्रक्चर बदलायला लागणार आहे. कुठलं स्ट्रक्चर जुनं झालेलं आहे? आपल्याला माहिती आहे, सिक्युरिटी काउन्सिल. हे सगळ्यात शक्तिशाली आहेत. काय केलं पाहिजे? रिफॉर्म केलं पाहिजे. मग अजून काय रिफॉर्म केलं पाहिजे? जनरल असेंब्ली रिफॉर्म केली पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? कशी रिफॉर्म केली पाहिजे? आफ्रिका एक पण मेंबर नाही आफ्रिकाचा सिक्युरिटी काउन्सिलमध्ये. तर मग आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि युएन आलं की हा शब्द वापरायचा, ग्लोबल साऊथ. ग्लोबल साऊथ, ग्लोबल साऊथ म्हणजे त्याचा लीडर कोण? इंडिया.
म्हणून हा शब्द वापरायचा ग्लोबल साऊथ. ह्याला तुम्ही काय केलं पाहिजे, पॉवर दिलं पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात, कळतंय तुम्हाला, राईट. अजून बघा, हे हे मेन आहे की आता जे ग्लोबल चॅलेंजेस आहेत, बरोबर आहे, पॅन्डेमिक झाला, काहीच आपण काम केलं नाही, राईट. त्यानंतर हे सगळे युद्ध वगैरे होत आहेत, काहीच आपण करत नाहीये, तर त्याच्यावरती UN ला इफेक्टिव्ह बनवायचं आपल्याला, राईट. इफेक्टिव्ह बनवायचं. आता व्हॉट वर द अचीवमेंट्स, रिव्हायटलाइज मल्टीलॅटरलिझम. हे काय असतं मल्टीलॅटरलिझम म्हणजे सगळे देश मिळून डिसिजन घेणार. तर हे असलं पाहिजे. काय होतं, जर 2-3 देश घेऊन सगळं डिसाईड करत असतील तर प्रॉब्लेम होतो, राईट. तर मल्टीलॅटरलिझम काय झालेलं आहे, स्ट्रॉंग झालेलं आहे. ह्याच्यामुळं UN वरती परत आपल्याला आपण अशा अपेक्षा करू शकतो, या सगळ्या गोष्टी आहेत, राईट. असं आपल्याला हे लिहायला लागणार आहे. आता प्रधानमंत्री जनधन योजना 11 वर्ष कंप्लीट झाले. मग याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारला का, डायरेक्ट आहे ना इथं बघा. UPSC काय जास्ती, MPSC जास्ती काय मेहनत घेत नाही. UN कसं विचारलं, आलं तुम्हाला लक्षात, राईट. तर डायरेक्टली तुम्ही बघा, इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन, सगळ्यात इम्पॉर्टंट कुठली आहे, UN मध्ये काय झालं विचारलं. आलं तुम्हाला लक्षात. मग आता तुम्ही काय प्रिडिक्ट करू शकता, कशावरती प्रश्न येईल तुम्हाला यावर्षी, WTO करून जावा. काय करून जावं पहिले, WTO करून जावा आणि WHO करून जावा. WTO वरती येण्याची शक्यता मला तरी सगळ्यात जास्ती वाटते. आलं तुम्हाला लक्षात, कळतंय तुम्हाला. आणि तुम्हाला अजून करायचे असतील तर IMF आणि वर्ल्ड बँक, IMF आणि वर्ल्ड बँक. आलं तुम्हाला लक्षात. आता आता जो प्रश्न विचारलेला आहे, कसला विचारलेला आहे त्यांनी, हे बघा, जनधन योजना ना. कुठलं विचारणार असणार तो प्रश्न, बघा बरं. हा, वेलफेअर स्कीम्स तर आहेच, वेलफेअर स्कीम्स तर यू कॅन से आहेच, राईट. अजून परफॉर्मन्स ऑफ दी स्कीम्स बघा, हा एक आपल्याला इथं क्लिअरली दिसतोय. बट आपण अजून जर एक बघितलं, राईट, गव्हर्नमेंट पॉलिसीज हे झालेलं आहे, राईट, डोनर्स वगैरे झालेलं आहे, ओके. हा, मला तो शब्द बघायचा, कुठे आहे तो, हे बघा, पॉवर्टी अँड हंगर आहे, राईट. गव्हर्नन्स वरती पण त्यांनी डायरेक्टली प्रश्न विचारलेलाच आहे. ठीक आहे, मग आपण हेच म्हणू शकतो, इकडनंच विचारलेला हा डायरेक्टली क्वेश्चन आहे की काय आहे, वेलफेअर, यू कॅन से स्कीम्स फॉर वल्नरेबल सेक्शन, राईट. आता सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला PM जनधन, राईट. पण याच्यामध्ये गंमत काय असते लक्षात घ्या, जनधन मध्ये फक्त बँक अकाउंट नाहीये. बँक अकाउंट मुळे काय काय मिळालं पाहिजे, फायनान्शियल इन्क्लुजन, एक कन्सेप्ट आपल्याला आली पाहिजे. व्हॉट डज फायनान्शियल इन्क्लुजन मीन, की तुमचं फक्त बँक अकाउंट नसणार, तुम्हाला बँक अकाउंट असणार प्लस तुम्हाला काय भेटणार, क्रेडिट सर्व्हिस, म्हणजे लोन. म्हणून ते तुम्हाला क्रेडिट कार्ड दिलं होतं, कार्ड पण दिलं होतं ना त्यामधनं, त्यामधनं तुम्ही काय करू शकत होते, उसने पण पैसे घेऊ घेऊ शकत होते त्यामधनं. क्रेडिट भेटलं पाहिजे. तिसरं काय भेटलं पाहिजे तुम्हाला, इन्शुरन्स. आणि चौथं काय भेटलं पाहिजे तुम्हाला, पेन्शन. आलं तुम्हाला लक्षात. तर हे जनधन योजनेचं होतं. आता काय फायदा झाला याचा, 50 करोड बँक अकाउंट उघडले नवीन, ह्या सगळ्यांना फायदा झाला बघा, राईट. आता काय झालंय, महाराष्ट्र आणि केरला, इथं महाराष्ट्र लिहिणं गरजेचं आहे MPSC म्हणून. काय झालेलं आहे महाराष्ट्र आणि केरलामध्ये, सो युनिव्हर्सल बँकिंग कव्हरेज झालंय, सगळ्यांकडे बँक अकाउंट आले होतं. पुढं एम्पॉवरमेंट ऑफ वुमन झालं का, कारण की आपण काय केलं बघा, राजस्थान डायरेक्ट सबसिडी ट्रान्सफर केलं. आता आपण बघतो ना, लाडकी बहीण लिहू शकतो आपण इथं. लाडकी बहीण ही स्कीम का आणू शकलो आपण, अकाउंट होतं म्हणून, बरं का नाही. बहिणीचं अकाउंटच नसलं असतं मग कुठे दिले असते, कॅश दिले असते का, घे बघ. आलं तुम्हाला लक्षात, राईट. तिसरा फायदा काय याच्यामुळे, सोशल सिक्युरिटी भेटली. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, जेव्हा PM जनधन योजना आली तर 2 इन्शुरन्सचे स्कीम आले होते. दुसरे कुठले 2 इन्शुरन्सचे स्कीम आले होते त्याच्यामध्ये, आपल्याला माहिती असलं पाहिजे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आले होते, बरोबर आहे का नाही. एक लाईफ इन्शुरन्स होतं आणि दुसरं कुठलं आहे, राईट, ऍक्सिडेंट साठीचं आहे, राईट. हे 2 आलेले होते. बघा किती करोड कव्हर केलेले आहेत बघा, 45 करोड. म्हणजे याच्यामुळे काय, ह्याला काय म्हणतो आपण, सोशल सिक्युरिटी भेटलेली आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करू शकले होते, क्रेडिट ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी भेटलेली आहे, म्हणजे तुम्ही लोन घेऊ शकता त्यामधनं. आलं तुम्हाला लक्षात.
आता प्रॉब्लेम काय आहेत? अकाउंट खूप आहेत, पण डॉर्मंट झालेत अकाउंट, आता वापरतच नाही लोक अकाउंट. बरोबर. दुसरा प्रॉब्लेम काय आहे? सगळ्यांना क्रेडिट भेटलं नाहीये. आलं तुम्हाला लक्षात? कुठं स्प्रेड झालं नाही, नॉर्थ ईस्ट मध्ये एवढं स्प्रेड झालं नाही याचा. मग आता करायचं काय? फायनान्शियल लिटरसी. लोकांपर्यंत आता ही माहिती पोचवा, मायक्रो लोन पोचवा. आलं तुम्हाला लक्षात? आणि सगळ्यात महत्वाचं, आज सिलेबसचा पार्ट आहे ना हा, सेल्फ हेल्प ग्रुप. तर काय केलं पाहिजे? सेल्फ हेल्प ग्रुपला कशाने जॉईन करा? बँक अकाउंटनी जॉईन करून टाका. क्लिअर? हा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. राईट. पुढचा पण एकदम स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. काय गव्हर्नमेंटने आतापर्यंत काय केलंय टू रिड्यूस पॉवर्टी अँड हंगर? तर काही बोलू शकता ना तुम्ही, काही बोलू शकता तुम्ही. पॉवर्टी अँड हंगर, मी तर आर्टिकल 21A पण म्हणू शकतो, राईट टू एज्युकेशन म्हणू शकतो, मिड डे मिल म्हणू शकतो, MG नरेगा म्हणू शकतो आपण. गव्हर्नमेंट हेच करतंय. PDS देते गव्हर्नमेंट. नॅशनल, आपण जे बघितलं होतं, राईट, कुठला होता? राईट टू फूड, म्हणजे कुठला ऍक्ट येतो आपला? फूड सिक्युरिटी ऍक्ट, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013. बरोबर आहे का नाही? ऑल दिस थिंग्स आर डन फॉर पॉवर्टी अँड हंगर. काही लिहू शकता याच्यामधून, म्हणजे हा लयच, म्हणजे हे असा प्रश्न आहे की ज्या विद्यार्थ्यांनी प्रिपेअर केलं नाहीये, बरोबर आहे का नाही, पण तो गेला एक्झामला, मग त्याचा एक थोडा कॉन्फिडन्स ठेवण्यासाठी, भाऊ तू करू शकतो. बरोबर आहे का नाही? आणि जे कोचिंग इन्स्टिट्यूटचे पण क्लास चालण्यासाठीचा हा क्वेश्चन आहे. हा आला की तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, हा आपण MPSC करू शकतो. तर तुमचा कॉन्फिडन्स वाढला की तुम्ही अजून लोकांना घेऊन येणार, क्लास भरणार. बरोबर आहे का नाही? तर तसा हा प्रश्न आहे. मग आता बेसिक तरी याच्यामध्ये लिहायला लागणार आहे की आपली पॉवर्टी किती होती MPI प्रमाणे आणि किती झालेली आहे आता, तेवढं काहीतरी लिहू शकतो आपण. मग हे स्कीम का आणायची आपल्याला लक्षात घ्या. आता चांगलं उत्तर कसं लिहायचं? बेसिक प्रश्न आहे, पण उत्तर चांगलं झालं पाहिजे ना, बाकीच्यांपेक्षा वेगळं झालं पाहिजे. तर काय स्कीम का महत्वाचं आहे? कारण की मग थोडं सोशोलॉजी वापरायचं येतं. पॉवर्टी ही कन्सेप्ट कशी आहे? जो गरीब असतो तो विशियस सायकलमध्ये अटकतो. मी गरीब आहे तर माझे मुलं पण गरिबीमध्ये जाणार, कारण की मग ते लवकर चाइल्ड लेबर करणार, शिक्षण कमी घेणार, त्यांना आहार चांगला भेटणार नाही, म्हणून ते पण कुठं गरिबीत अटकणार. मग या विशियस सायकलला तोडण्यासाठी गव्हर्नमेंटनी काय आणलेले आहेत? स्कीम्स आणलेले आहेत. हे हे सांगणं गरजेचं आहे. कळतंय का तुम्हाला? समजतंय का? मग कुठले स्कीम आणले गव्हर्नमेंटनी? चला मग डायरेक्ट वेलफेअर स्कीम आणले. पहिले काय म्हणतो आपण? डायरेक्टच, की बाबा डायरेक्ट तुला काय देतो? चल, पैसेच देतो हातात तुझ्या. कसं आणलंय? MG नरेगा आणलंय, दीनदयाल अंत्योदय योजना आणलेली आहे. त्यामध्ये काय केलेलं आहे? सेल्फ हेल्प ग्रुपला आपण ट्रेन करणार. त्यानंतर फूड सिक्युरिटी ऍक्ट आपण बघितलं, ICDS बघितलं आपण, पोषण अभियान, हेल्थ इन्शुरन्स आणलेला आहे, आयुष्यमान भारत. बरोबर आहे का नाही? राईट. त्यानंतर फायनान्शियल इन्क्लुजन केलेलं आहे आता, जनधन. पॉवर्टीज हे ना, जनधन केलेलं आहे आपण. राईट. आणि तिसरं एज्युकेशन आणलंय आपण, राईट टू एज्युकेशन, तुम्हाला सांगितलं ना मी, आर्टिकल 21A. प्लस आपण काय केलेलं आहे की कम्युनिटीला आपण हे करतोय, ह्या सगळ्यांना आपण बूस्ट देतोय, NGO, SHGs. बरोबर आहे का नाही? मग अजून काय आणलेलं आहे आपण? ऍग्रिकल्चरमध्ये आपल्याकडे अजूनपर्यंत 45% ऑफ द जनता ही काय करते? शेती करते. मग शेतीमध्ये जर आपण अजून चांगलं त्यांना पाठबळ दिलं तर गरिबी कमी होईल. मग त्यांच्यासाठी काय आणलंय आपण? MSP आणलेलं आहे, रुरल इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं केलेलं आहे, गव्हर्नन्स आणलेलं आहे. हे सगळं लिहिता आलं पाहिजे बघा. मग तुमचं उत्तर वेगळं बनेल. मग तुमचं उत्तर वेगळं बनेल. बघा आता प्रॉब्लेम काय आहे? केरळमध्ये लेस दॅन 1% पॉवर्टी आहे, पण अजूनपर्यंत बिहारमध्ये 50% पेक्षा जास्त पॉवर्टी. हे लिहिता आलं पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. तर मग हे सगळं आपण जर सॉल्व्ह केलं तर भारत काय बनेल? आपण नाही तर मग असं लिहू शकतो ना, हे सगळं जर सॉल्व्ह केलं तर आपण SDG 1 आणि SDG 2 अचीव्ह करू शकू. SDG 1 काय? नो पॉवर्टी. SDG 2 काय? झिरो हार्म. अशा प्रकारे उत्तर लिहिणं गरजेचं आहे. कळतंय का? एकदम सोपा प्रश्न होता, पण सोप्या प्रश्नामध्ये गंमत काय असते? उत्तर भारी द्यायला लागते. आता बघा, भारीच प्रश्न विचारला, तुम्हाला धक्का देणारच प्रश्न विचारला, तुमचा पत्ता कट करणारच प्रश्न विचारला. कुठला प्रश्न विचारला? की भारतामध्ये तुमचं काय मत आहे? लॅटरल एंट्री इनटू इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. तू म्हणतो याला मी MPSC करणार, DC बनणार, DC बनल्यानंतर 16, 17, 18 किती वर्ष लागणार माहित नाही IAS बनायला, आणि हा कुठनं तरी बाहेरनं आला डायरेक्ट IAS. लॅटरल एंट्री. आलं तुम्हाला लक्षात? राईट. तुमचं काय म्हणणं आहे?
स्पेसिफिक सांगितले त्यांनी. कशावरती इम्पॅक्ट त्यांनी विचारलेला आहे? ब्युरोक्रॅटिक स्ट्रक्चर आणि गव्हर्नन्स इन इंडिया. लॅटरल एंट्री काय का मुद्दा काय? लॅटरल एंट्री म्हणजे काय की तुमची एंट्री कशी होती, एक्झाम थ्रू होती आणि तुमची प्रॉपर मेन स्ट्रीम एंट्री आहे, तुम्ही ते प्रॉपर हायरार्कीने वरती जाणार आणि कोणतरी डायरेक्ट इकडे येणार बाहेर प्रायव्हेट सेक्टर मधून. आलं तुम्हाला लक्षात? लॅटरल एंट्री तर ह्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो? का प्रश्न कसा विचारलाय, कशावरनं विचारलाय प्रश्न? सिलेबस बघा, सिलेबस असंच विचारणार नाही ना, ते विचारू शकणार नाही. तर सिलेबस बघा. आता सिव्हिल सर्व्हिसेस आहे, जर प्रश्न आहे सिव्हिल सर्व्हिस वरती प्रश्न विचारणार आहेत, बरोबर आहे का नाही, तर लॅटरल एंट्रीवरती येणारच प्रश्न, येणारच. बरोबर आहे का ना? आता आता काय येणार, या वर्षी काय येणार सिव्हिल सर्व्हिसेस वरती जर तुम्हाला बघितलं प्रश्न, तर सिव्हिल सर्व्हिसेस वरती हाच प्रश्न येणार की रिफॉर्म काय गरजेचे आहेत. तर वन ऑफ द रिफॉर्म इज लॅटरल एंट्री, म्हणजे आता स्पेसिफिक विचारला. मॅक्रोमध्ये विचारायचं असेल तर रिफॉर्म्स विचारतील, व्हॉट आर द रिफॉर्म्स निडेड इन सिव्हिल सर्व्हिसेस. मग त्या रिफॉर्ममध्ये तुम्ही एक लॅटरल एंट्री लिहा. क्लिअर आहे का? ऑनलाईन स्टुडंट एव्हरीबडी, आर यू विथ मी? येस. उज्ज्वला, ओम, आर्यन, चैतन्य, तू इथं पण आहे तिकडं पण आहे, कसं करे बाळा? हा, मृदुला, अपूर्वा, गुड. तर आता बघू आपण लॅटरल एंट्रीचा काय विषय. बघा, लॅटरल एंट्री म्हणजे काय? गव्हर्नमेंटने ऑलरेडी केलेलं आहे आता. गव्हर्नमेंट काय करते, लॅटरल एंट्री थ्रू डोमेन एक्सपर्ट घेते, प्रोफेशनल घेते, राईट, इन टू द सिनियर ब्युरोक्रॅटिक पोझिशन्स. ह्याच्यामुळे काय होतं? टेक्निकल एक्सपर्टीज मिळते, इनोव्हेशन होतं, आउटकम मॅनेजमेंट होतं. आता पॉझिटिव्ह काय होऊ शकतात? एक्सपर्टीज मिळते, टेक्निकल नॉलेज मिळतं, बरोबर आहे का? राईट. आय एस कसा असतो, आत गेल्यानंतर मठ्ठ बनतो तो, बरोबर आहे? सगळे नाही, थोडेफार. मग आता फॉर एक्झाम्पल बघा, फायनान्स हेल्थ मध्ये जो काही एक्सपर्ट असेल त्या क्षेत्रामधला, त्याला डायरेक्टली घेतलं, डायरेक्ट नवीन आयडिया येणार ना सगळे. अजून काय होणार? इनोव्हेशन होऊ शकतं, एफिशियन्सी वाढू शकते, चांगले पॉलिसी बनतील, आउटकम चांगले होतील, बरोबर आहे का नाही? राईट. आणि कॉम्पिटिशन होईल, हेल्दी कॉम्पिटिशन ऑलवेज चांगली आहे. तुमचा सगळ्यात मोठा फायदा काय? तुम्ही जे ऑफलाईन करताय, सगळ्यात तुमच्यामध्ये हेल्दी कॉम्पिटिशन आहे, एक दुसऱ्याला मग तुम्ही पुश करणार, बरोबर आहे का नाही? आता नेगेटिव्ह काय असू शकते? नेगेटिव्ह तुम्ही ऑर्गनायझेशन विचारलंच आहे ना, काय होणार? डिस्रप्शन ऑफ सिनियरिटी, केडर हायरार्की. विचार करा, तुम्ही विचार करा की तुम्ही डेप्युटी कलेक्टर होता, तुमचं आता प्रमोशन आहे कलेक्टरचं, ते एक पद होतं आणि तिकडे लॅटरल वाला आला, तुम्ही डेप्युटी कलेक्टर राहिला, तुम्हाला कसं वाटलं? छान वाटेल ना तुम्हाला? नाही वाटणार छान, राईट. सो काय होईल? डिस्रप्शन ऑफ सिनियरिटी, केडर हायरार्की मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, बरोबर. दुसरा प्रॉब्लेम काय होऊ शकतो? हा शॉर्ट टर्म साठी आला समजा, की 10 वर्षासाठी आला फक्त, आलं तुम्हाला लक्षात? मग त्यांना लॅक ऑफ इन्स्टिट्यूशनल नॉलेज, त्यांना माहित नसेल फाईल कशी चालते, बरोबर आहे का नाही? कसं हायरार्की आहे, कशी सिस्टम्स आहेत, ते प्रायव्हेट सेक्टर प्रमाणे काम करायला बघतील. मग दोघांच्या वर्किंग स्टाईलमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, डिफरन्स होऊ शकतो, राईट. म्हणून रेजिस्टन्स कोणाकडनं येणार? बघा, की शब्द आपण काय वापरलाय? करिअर ब्युरोक्रॅट्स. आलं तुम्हाला लक्षात? त्यांच्याकडनं काय येणार? रेजिस्टन्स येणार, राईट. अकाउंटेबिलिटी आणि इंटिग्रेशनचे इश्यू असू शकतात, रिस्क ऑफ पॉलिसी कॅप्चर. आलं तुम्हाला लक्षात? मग काय झालं? प्रोफेशनल फ्रॉम इंडस्ट्री मे प्रायोरिटाईज प्रायव्हेट इंटरेस्ट, म्हणजे मी ज्या कंपनीकडनं आलो असेल त्या कंपनीला मी फेवर करेल. आलं तुम्हाला लक्षात? असे सगळे प्रॉब्लेम येऊ शकतात. मग आपण काय केलं पाहिजे? आणलं पाहिजे लॅटरल एंट्री, पण त्याला काय केलं पाहिजे? 2-3 गोष्टी केल्या पाहिजे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय लॅटरल एंट्री मध्ये? लक्षात घ्या, लॅटरल एंट्री मध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सिलेक्शन प्रोसेस. तर सिलेक्शन प्रोसेस तुम्ही लॅटरल एंट्रीची पण कोणाला दिली पाहिजे? UPSC लाच दिली पाहिजे. नाहीतर काय होईल? गव्हर्नमेंट त्याचा माणूस येऊन बसवल आणि गव्हर्नमेंट चेंज झाली तर तो माणूस काय करणार?
आलं तुम्हाला लक्षात? फेवरेटिझम नाही पाहिजे त्यामध्ये. इट शुड बी बेस्ड ऑन मेरिट. देअरफॉर सिलेक्शन हे सगळ्यात महत्वाचा विषय तिकडे लॅटरल एंट्रीमध्ये. आलं का तुम्हाला लक्षात? क्लिअर? ओके. आणि काय केलं पाहिजे, एक पर्सेंटेज फिक्स करून टाकला पाहिजे की लॅटरल किती येणार, 10 ते 15% येणार. म्हणजे क्लॅरिटी राहणार. जे बाकीचे ब्युरोक्रॅट्स आहेत त्यांना पण क्लॅरिटी राहणार की बाहेरचे फक्त किती येणार, 10 ते 15% येणार. आलं का तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? नाहीतर मग ती बाहेरचे लोक वाढले, सिस्टम मरणार. आलं तुम्हाला लक्षात? डेमोक्रेसी संपून जाणार. का डेमोक्रेसी संपून जाणार? कारण की जे तुम्ही बाहेरचे आणलेत, गव्हर्नमेंटने आणलेत, ते कोणाला फेवर करणार? गव्हर्नमेंटला फेवर करणार. आलं तुम्हाला लक्षात? सो हे सगळं तुम्ही लिहू शकता इथं, राईट. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही काय लिहू शकताय, त्यांचं प्रॉपर परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे, राईट. असा विषय आहे. आता बघा, हा कसला प्रश्न विचारला त्यांनी, डायरेक्ट एवढा त्यांनी क्लिष्ट प्रश्न विचारलेला आहे. डायरेक्ट त्यांनी मायक्रोला जाऊन प्रश्न विचारलाय. काय केलंय? नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप विथ इंडिया अँड जपान. आता इंडियन जपानचं तर तुम्हाला थोडं करंट अफेअर माहिती असेल तरच सॉल्व्ह करता येणार आहे. काय काय करते इंडियन जपान? बुलेट ट्रेन. सगळे बुलेट ट्रेनच घेऊन आले असणार आहेत. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? राईट. हे बघा, पण काय काय आहे विषय, रेल्वेज, हाय स्पीड, अर्बन मोबिलिटी, एव्हिएशन, ट्रान्सपोर्ट, शिपिंग, हे सगळे सगळे मोबिलिटीमध्ये काय आहे, मल्टी मोडल मोबिलिटी फ्रेमवर्क. मल्टी मॉडल म्हणजे काय, एअरवेज, वॉटरवेज, रोडवेज, सगळ्यासाठी इथं तरतूद आहे. आलं तुम्हाला लक्षात? फोकस कशावरती आहे हे माहिती असलं पाहिजे. मेक इन इंडियावरती फोकस आहे, राईट. एक्झाम्पल, आपल्याला काय देणार आहे, जापान टेक्नॉलॉजी देणार आहे. सो इंडियामध्ये जी अहमदाबाद आणि मुंबईमध्ये हाय स्पीड प्रोजेक्ट येत आहे, बरोबर आहे का नाही, तर ते सगळे आपली टेक्नॉलॉजी आपल्याला कोण देणार आहे, जपान. आणि इंडियन टॅलेंट आपण वापरणार आहोत त्यामध्ये. आलं तुम्हाला लक्षात? इंटिग्रेशन ऑफ लॉजिस्टिक्स विथ इन्फ्रास्ट्रक्चर, डिझास्टर रेझिलियन्स आहे ह्याच्यामध्ये, राईट. क्लीन एनर्जी आहे, बॅटरी सप्लाय चेन आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, विचार करा, राईट. हे सगळं जर चांगलं झालं तर काय होईल, आपल्या अर्बन एरियामध्ये जो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे तो संपून जाईल, राईट. त्यानंतर स्पीड अँड क्वालिटी ऑफ इंटरसिटी ट्रॅव्हल, पुणे मुंबई मधला टाइम कमी होईल, जसं अहमदाबाद आणि मुंबई मधला आहे. लॉजिस्टिक्स कॉस्ट आपलं कमी होईल, राईट. प्रमोट ग्रीन अँड सस्टेनेबल मोबिलिटी, राईट. ह्या सगळ्या गोष्टी होतील, ईव्ही वगैरे येईल, राईट. आणि डिझास्टर मॅनेजमेंट, डिझास्टर रेझिलियंट, कारण की त्यांना अक्कल आहे ना, एवढं तिथं अर्थक्वेक येतात तरी ते तिथं काय डिस्टर्बन्स होत नाही. ह्या सगळ्या असं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडं बनवता येईल. तर असं आपल्याला हे जर लिहिलं तर अवघड प्रश्न आहे हा. जर नाही अभ्यास केला इंडिया जपान तर नाही जमणार, डायरेक्टली स्पेसिफिक विचारलेलं आहे खूप. आलं तुम्हाला लक्षात? आता चला, पुढचा प्रश्न सोपा आहे, तर तुम्ही लिहा बरं पहिले. तुम्हाला 3 मिनिटं देतो मी. बघा प्रश्न काय आहे, पार्लमेंट पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन इज वाईड, म्हणजे मोठा पॉवर आहे, बट नॉट अनलिमिटेड. डिस्कस द स्टेटमेंट इन लाईट ऑफ बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रीन अँड रिसेंट कॉन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट. लिहा. 3 मिनिटं स्टार्ट नाव. 5:20 झालेत. 5:23 तुम्हाला मी विचारणार. 20 मार्काचा प्रश्न आहे, 20 नाही, सॉरी, 15 मार्काचा प्रश्न आहे. चला, काय प्रश्न विचारलेत बघा. पार्लमेंट्स पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन इज वाईड बट नॉट अनलिमिटेड. पहिले म्हणजे पॉवर कुठनं भेटतोय पार्लमेंटला कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याचं? 368. ते लिहायला लागणार तुम्हाला, बरोबर आहे. मग कसं अमेंड करू शकतात? मेजॉरिटी सिंपल, स्पेशल मेजॉरिटी 2, जे काय असेल ते, राईट. मग बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन आलं, मग तुम्हाला लिहायला लागेल तिथं कॉन्फ्लिक्ट बिटवीन द पार्लमेंट अँड द ज्युडिशरी. केशवानंद भारती केस, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन आलेलं आहे, बरोबर आहे, 1973 मध्ये. आलं तुम्हाला लक्षात, राईट. आणि रिसंट कॉन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट म्हणजे तुम्हाला आत्ताच्या अमेंडमेंट बद्दल बोलायला लागणार आहे. म्हणजे कुठनं विचारलंय बघा, ऑलमोस्ट 1960s पासून 70s, 89, हे सगळं जाऊन द्या पुढं. मग आत्ता लगेच 2020, 2015 मध्ये कुठले कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आले आणि त्यावरती सुप्रीम कोर्टने काय निर्णय दिले, म्हणजे ह्याच्यातले महत्वाचे तुम्हाला द्यायला लागणार. जीएसटी देऊ शकता तुम्ही, तुम्ही ईडब्ल्यूएस देऊ शकता तुम्ही. आलं तुम्हाला लक्षात? हे जे महत्वाचे संविधानमध्ये बदल केलेले आहेत त्याच्यावरती सुप्रीम कोर्टने काय म्हणलेलं आहे, आलं तुम्हाला लक्षात? तर ते तुम्हाला इथं द्यायला लागणार आहे.
बरोबर, सिंपल मेजॉरिटी बघा, केशवानंद भारती आला इथं, आलं तुम्हाला लक्षात, राईट. हे बघा, आत्ताचे जे आहेत 103rd अमेंडमेंट, 10% रिझर्वेशन, EWS, बरोबर आहे का, 2019 मध्ये इलेक्शनचं वर्ष होतं ना, 2019, राईट. तर तो विषय आहे, राईट. आणि मग काय म्हटलेलं आहे, चला आता बघा किती स्पेसिफिक प्रश्न विचारलाय बघा, आता 20, तो पण 15 मार्काला विचारले. काय विचारले त्यांनी, डिव्होल्यूशन इंडेक्स. काय प्रश्न विचारलाय, डिव्होल्यूशन इंडेक्स इज अ टूल फॉर स्ट्रेंथनिंग कोऑपरेटिव्ह फेडरलिझम अँड लोकल सेल्फ गव्हर्नन्स, enabling states to identify the areas for improvement and adopt best practices for more empowered and effective panchayats. Comment on the Panchayat Devolution Index of 2024. एक्झाम घेत आहे 26 मध्ये, आलं तुम्हाला लक्षात, किती प्रश्न स्पेसिफिक विचारलाय बघा. कोणी वाचलंय का डिव्होल्यूशन इंडेक्स, कोणी वाचलंय का, वाचलंय का बघा, बघा एमपीएससी म्हणून सांगितलं, GS2 मध्ये लोकांना एकदम यू कॅन से शॉक केलेलं आहे त्यांनी, स्पेसिफिक विचारलंय, युएनचं स्पेसिफिक विचारलं त्यांनी, इंडिया जपानचं स्पेसिफिक विचारलंय, डिव्होल्यूशन इंडेक्स विचारलंय त्यांनी, आलं तुम्हाला लक्षात. पण ह्या सगळ्या तिन्ही गोष्टीमध्ये तुम्ही जनरल जनरल लिहून येऊ शकता, लक्षात घ्या. जनरल जनरल डिव्होल्यूशन इंडेक्स मध्ये काय लिहिणार तुम्ही, डिव्होल्यूशन म्हणलं की 3F येणार, फंड, फंक्शन्स, फंक्शनरी, आलं तुम्हाला लक्षात. त्याबद्दल तुम्हाला इथं भाष्य करायला लागणार. तर पहिले बघा, पंचायत डिव्होल्यूशन इंडेक्स इज परफॉर्मन्स मेजरमेंट टूल डिझाईन टू ऍक्सेस द एक्सटेंट ऑफ फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँड फंक्शनल डिव्होल्यूशन टू पंचायती राज अक्रॉस स्टेट्स इन इंडिया. म्हणजे एक संकल्पना तुम्हाला पहिली कळायला पाहिजे की 73rd 74th अमेंडमेंट होते, पण 73rd आणि 74th अमेंडमेंट मध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्ही किती फंक्शन्स हे लोकल बॉडीजला देणार, हे पॉवर कोणाच्या हातात आहे, स्टेट गव्हर्नमेंट. मग हे इंडेक्स तेच मेजर करते की स्टेट गव्हर्नमेंटनी त्यांच्या राज्यातले लोकल बॉडीजला किती फंक्शन्स पास ऑन केले, किती फंड्स पास ऑन केले आणि किती फंक्शनरीज पास ऑन केले, कळते का तुम्हाला. आणि ही डिव्होल्यूशन इंडेक्स कोणी बनवलेली आहे, मिनिस्ट्री ऑफ पंचायती राज. ह्याच्यामुळं काय होणार आहे, राईट, ह्याच्यामुळं काय होणार आहे, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, राईट, गव्हर्नन्स चांगलं होणार आहे. तर बघा, डेव्होल्युशन ऑफ फंक्शन्स, फंक्शन मध्ये नंबर 1 कोण आहे बघा, तुम्हाला एक सांगतो मी, पंचायत आलं की सगळ्यात बेस्ट कोण आहे, केरला. एनसीआरटी मध्ये दिलेलं आहे, काय दिलं एनसीआरटी मध्ये, आठवण करा, काय दिलं, हात वरती करा, कोणतरी बरोबर बोललंय, काय बोलला ऋषी, हा, 40%. म्हणजे त्यांनी काय निर्णय घेतला होता, राज्याचे 40% निधी डायरेक्टली कोणाला देणार, लोकल बॉडीला देणार, आलं तुम्हाला लक्षात. जास्तीत जास्त फंक्शन्स कोणी दिलेले आहेत, केरळने दिले, जास्तीत जास्त फंड्स कोणी दिले, केरळने दिले, म्हणून फंक्शनरी असणारच, म्हणजे केरळची वाहवाही करायची, आलं तुम्हाला लक्षात, राईट. मग 2-3 स्टेट असे पण पाहिजे तुम्हाला जे वाईट करते त्याच्यामध्ये काम, बरोबर आहे का नाही, म्हणजे एक जनरल आयडिया असली पाहिजे, म्हणजे असं जर प्रश्न विचारला तर आपण काहीतरी लिहू शकतो, जनरल जनरल गोष्टी, कळते का तुम्हाला, राईट. तर बघा, नंबर 1 कोण आहे, केरला आणि कर्नाटक, आलं तुम्हाला लक्षात. डिव्होल्युशन ऑफ फंड्स कोण चांगलं काम करते, मध्य प्रदेश, छत्तीसगड. फंक्शनरीज कोण जास्ती स्टाफ देतंय, कोण त्यांना जास्ती डिसिजन मेकिंग पॉवर देतंय, त्याचा हा विषय आहे, राईट. आणि मग या सगळ्या गोष्टीमुळे काय होणार आहे, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, ह्याच्यामुळे काय होतंय, सेंटर स्टेट कोऑर्डिनेशन चांगलं होणार. स्टेट्स विथ लोअर पीडीआय स्कोर्स वेर प्रॉम्प्टेड टू अलाइन विथ द सेंट्रल स्कीम्स गाईडलाईन्स, एन्शुरिंग बेटर फेडरल कॉपरेशन. प्रमोट्स पॉलिसी लर्निंग, काय होऊ शकतं, एक राज्य दुसऱ्या राज्याकडनं लर्न करू शकते, राईट. त्यानंतर एनहान्सेस ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, एव्हिडन्स बेस्ड रिफॉर्म्स, ऑब्झर्वेशन काय काय आहे बघा, कोण चांगलं काम करतंय, केरला, कर्नाटक, महाराष्ट्र चांगले काम करतायत. लो परफॉर्मन्स कोण आहेत, पंजाब, हरियाणा, यांना शिवाय दे, पंजाब, हरियाणा, आलं तुम्हाला लक्षात, राईट. सो बघा, हा सगळ्यात महत्वाचा इथं गोष्ट आहे. स्टेट्स विथ हाय पीडीआय स्कोर्स एक्झिबिट बेटर सिटीजन पार्टिसिपेशनशिप, सर्व्हिस डिलिव्हरी अँड फायनान्शियल प्रुडन्स ऍट द लोकल लेवल. म्हणजे ज्यांचं पीडीआय चांगलं आहे त्यांचं खरंच तिथं गव्हर्नन्स चांगलं, तिथं खरंच क्वालिटी ऑफ लाईफ चांगली, असं हे आपण इथं सांगू इच्छितो.
राईट. असं तुम्ही लिहू शकता. मग आता काय करायला पाहिजे? रेकमेंडेशन्स, अॅन्युअल पीडीआय करायला पाहिजे. हाय परफॉर्मन्सला तुम्ही काय दिलं पाहिजे? हाय परफॉर्मन्सला इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे. राईट. तर असं सगळ्या गोष्टी तुम्ही 2-3 बोलवचन टाकून करायला लागणार. आता बघा इथंच थांबले नाही, परत ग्रामपंचायतवरती प्रश्न काय विचारलंय? एक्सप्लेन द पोझिशन अँड इम्पॉर्टन्स ऑफ ग्रामपंचायत इन पंचायती राज सिस्टम. विचार करा. म्हणजे पंचायती राजवरती खूप प्रश्न विचारलेले. आलं तुम्हाला लक्षात? राईट. तर डायरेक्टली तुम्ही बघू शकता पंचायत. मग आता हे डायरेक्टली तुम्ही एनसीआरटी मध्ये पण दिलेलं आहे. ग्रामपंचायतचं काम काय? डिसिजन मेकिंग असेल. ग्रामपंचायतचं काम काय? सोशल ऑडिट करणं असेल. ग्रामपंचायतचं काम काय काय अजून? बरोबर आहे का नाही? राईट. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं लिहू शकताय. राईट. आता बघा काय काम आहे. एक म्हणजे कॉन्स्टिट्युशनल पोझिशन आर्टिकल बघा. फक्त 243 नाही, 243 बी बघा. एवढं पाठ असलं पाहिजे की आर्टिकल 243 बी इन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स फॉर ग्रामपंचायत. बरोबर. मग 243 सी इलेक्शन ऑफ सरपंच. राईट. मग पॉवर्स काय काय आहेत? कलेक्ट टॅक्स, फीज, टोल्स. स्टेट फायनान्स कमिशन रेकमेंड. आलं तुम्हाला लक्षात? लिंकेज आहे त्याचं. ग्रामपंचायत, पंचायत समिती हे सगळं शिकले तुम्ही एनसीआरटी मध्ये. राईट. इम्पॉर्टन्स ऑफ ग्रामपंचायत, ग्रासरूट डेमोक्रेसी, लोकल प्लॅनिंग, डेव्हलपमेंट, एम्पॉवरमेंट ऑफ मार्जिनलाइज. ग्रामपंचायत मध्ये रिझर्वेशन आहे ना त्यामध्ये. आर यू अंडरस्टँडिंग दिस? राईट. असा विषय आहे. ट्रान्सपरन्सी हे सगळे तुम्हाला यायला लागणार. चॅलेंजेस काय आहेत? पैसे नाही आहेत परत, हे सगळे प्रॉब्लेम्स. तर पूर्ण पंचायतवरती, ग्रामपंचायतवरती 15 मार्काचा प्रश्न आलेला आहे. आलं तुम्हाला लक्षात? मग आपण पुढे गेलो. बघा कसला स्पेसिफिक प्रश्न हा. माझ्या हिशोबात सगळ्यात यू कॅन से वन ऑफ द डेडली प्रश्न आहे हा. सगळ्यात डेडली प्रश्न आहे. काय प्रश्न विचारलाय बघा. इथपर्यंत ठीक आहे. लोकपाल बद्दल बोला, पण त्याला कम्पेअर करा. कोणाबरोबर कम्पेअर करा? स्वीडनच्या ओम्बड्समॅन बरोबर. काय करणार मग आता? मला माझ्याच लोकपाल बद्दल माहित नाही. स्वीडन मध्ये होतं ते तुमच्या प्रश्नामुळे का आलं? आलं तुम्हाला लक्षात? पण का असं विचारलंय? कारण की ही लोकपाल ही संस्था स्वीडन मधनं घेतलेली आहे आपण. आलं तुम्हाला लक्षात? एवढं बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. राईट. म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारला. आता लोकपालचे काय काय पॉवर आहेत बघा. इन्व्हेस्टिगेटिव्ह पॉवर, ज्युडिशियल पॉवर, सुपरवायझरी पॉवर आणि ऍडवायझरी पॉवर. हे 4 पॉवर्स तर आलेच पहिला आपण. इन्व्हेस्टिगेट कॅन डायरेक्ट आरबीआय टू इन्व्हेस्टिगेट एजन्सीज. ज्युडिशियल पॉवर, ज्युडिशियल पॉवर म्हणजे काय? कॅन प्रोसिक्यूट पब्लिक सर्वंट्स फाउंड गिल्टी ऑफ करप्शन, कॅन रेकमेंड डिसिप्लिनरी ऍक्शन. सुपरवायझरी functions as the of functions oversees the functions of central government ministries and public authorities to prevent corruption, receives annual reports on complaints and investigation. Advisory role. राईट. तर ते ऍडवाइस करू शकते की कसं आपण ट्रान्सपरन्सी अजून चांगली करायची. बघा रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ लोकपाल दिलेले आहे, लिमिटेशन ऑफ लोकपाल दिले आहे. राईट. कोणावरती डिपेंड आहे लोकपाल? कम्प्लिटली सीबीआय आणि स्टेट एजन्सीज. इन्व्हेस्टिगेट स्वतः करतच नाही. राईट. आता बघा हे लोकपाल इथं कधी आहे, हे कधी, म्हणजे हे लय जुनं आहे. कम्पेअर म्हणलं ना तुम्ही. कम्पेअर करण्यामध्ये आम्ही काय सांगितलं? ते जुनं आहे, आपण नवीन आहे. बघा कम्पॅरिझन कशी सुरुवात करतो आपण. दुसरं स्कोप काय? पब्लिक सर्वंट्स इन्क्लुडिंग पीएम, मिनिस्टर सगळ्यांना करू शकते. ऑल पब्लिक अथॉरिटीज हे पण अँड ऑफिशियल्स. राईट. तर असा विषय आहे. पॉवर बघा, ह्याच्याकडे पॉवर बघा. इन्व्हेस्टिगेट करप्शन, रेकमेंड प्रोसिक्युशन अँड ओव्हरसी इन्क्वायरी, मॉनिटर लिगॅलिटी ऑफ द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्शन्स, कॅन फाईल चार्जेस फॉर मिसकंडक्ट. राईट. तर जिओ इज प्रिव्हेंटिव्ह, लोकपाल इज प्युनिटिव्ह. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय? हे करप्शन थांबवण्यासाठी आहे आणि करप्शन झाल्यानंतर हे पनिश करण्यासाठी आहे. राईट. कंप्लेंट कुठनं येते? सिटीजन्स. बोथ सिटीजन्स कॅन कंप्लेंट आणि प्रोएक्टिव्ह पण करू शकते काम. जरी कंप्लेंट नाही आली तर स्वतः जाऊन काहीतरी काम करू शकते. इंडिपेंडन्स अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. पार्लमेंटरी ओव्हरसाईट आहे. इंडिपेंडन्स फ्रॉम एक्झिक्युटिव्ह, दोघांना इंडिपेंडन्स आहे. राईट. आणि प्रिव्हेंटिव्ह प्युनिटिव्ह आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. हे जर प्युनिटिव्ह काम आहे पनिशमेंट देण्याचं, हे जर प्रिव्हेंटिव्हचं मेजरली काम आहे. असा हा प्रश्न विचारलेला. बरोबर आहे. एक विद्यार्थीचा म्हणजे पेपर झाल्या मला कॉल आला होता. म्हणलं सर सगळं लिहिलंय, पण हा 15वा प्रश्न मला जमला नाही. म्हणलं कुठला होता? मालदीव्स. मालदीव्स मध्ये कसा प्रश्न विचारला बघा.
कमेंट ऑन द पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स इन मालदीव्स इन द लास्ट 3 years. इंडियन नेबरहुड आहे ना सिलेबसमध्ये. तर 3 वर्षात मालदीवमध्ये काय झालंय आणि हे जे झालंय ते भारतासाठी हार्मफुल आहे का? आणि आपण काय केलं पाहिजे आता? 3 प्रश्न आहेत. काय झालं तर सांगा. हार्मफुल आहे का भारतासाठी? आणि आता आपण काय केलं पाहिजे? इंडिया आणि मालदीव्स. आलं तुम्हाला लक्षात? राईट. बघा हे प्रश्न का आले तुम्हाला कळतंय का की आपण अभ्यास कसा करायचा? आलं तुम्हाला लक्षात? राईट. तर मालदीव्स मध्ये काय विषय झाला होता? मेन मेन विषय काय झाला होता बघा. 2023 मध्ये कोण आलं होतं? राईज ऑफ मोहम्मद मुझुझू. मुइझू हा जो प्रेसिडेंट होता आणि त्यांनी काय आले आल्यास त्यांनी काय घेतलंय? स्लोगनच टाकला त्यांनी, इंडिया आउट. ह्याच्यावरतीच त्याची निवडणूक होती. मी निवडून आलो तर इंडियाला बाहेर हाकलणार. आलं तुम्हाला लक्षात? मालदीव्स. तर मग आल्यानंतर त्यांनी काय केलं? इंडियन मिलिटरीला बाहेर हाकललं. जी मालदीव्स मध्ये इंडियन मिलिटरी असायची त्याला बाहेर हाकललं. आलं तुम्हाला लक्षात? राईट. पुढं काय केलं त्यांनी? परत रिव्ह्यू केले आपले सिक्युरिटी आणि डिफेन्स अग्रीमेंट. राईट. या सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी. ओके. त्यानंतर आपण अजून काय केलेलं आहे त्यांनी बघा. पहिली व्हिजिट मालदीवच्या जो हे असतो प्रेसिडेंट ती इंडियामध्ये असायची पण ह्यांनी इंडियाला पहिली व्हिजिट घेतली नाही. हा दुसरीकडे गेला. आलं तुम्हाला लक्षात? ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण मग नेगेटिव्ह फटका पडला. मोदीने टाकला बघा फोटो. कुठं जावा? लक्षद्वीपला जावा. मालदीवला जाऊ नका. मग यांचं जरा इकॉनॉमीला हलायला लागली यांची इकॉनॉमी. कारण ही पूर्ण टुरिझम वरती आहे इकॉनॉमी. आलं तुम्हाला लक्षात? राईट. मग डायरेक्ट त्यांनी मोदीजींनाच बोलवलं मालदीवला. आलं तुम्हाला लक्षात? म्हणून इथं काय म्हणणार मग काय झालं? रिसेट झालं. कधी रिसेट झालं? जुलै 2025 ला मोदीजी मालदीवच्या 60th इंडिपेंडन्स डे ला इन्व्हाइट केले गेले. आलं तुम्हाला लक्षात? मग रिसेट झालं. ओके. रिसेट झाल्यानंतर परत आपण कॉपरेट करू हा सगळा विषय चालू झाला. मग आता इज इट हार्मफुल? येस, आपल्यासाठी हार्मफुल होतं. का हार्मफुल होतं? चायना प्रेझेन्स वाढला तिकडं. बरोबर आहे का नाही? चायनाचं स्ट्रिंग ऑफ पल्स लिहिणं गरजेचं इथं. स्ट्रिंग ऑफ पल्स पॉलिसी जी होती ती. बरोबर आहे का नाही? राईट. ह्या सगळ्या गोष्टी आता इंडियाने काय केलं पाहिजे? इंडियाने इकॉनॉमिक आणि डेव्हलपमेंट पार्टनरशिप स्ट्रॉंग केली पाहिजे याच्याबरोबर. राईट. अजून काय केलं पाहिजे बघा इंडियाने? हे तुम्ही लक्षात घ्या. हे सगळ्यात महत्वाचं पॉईंट आहे. डीपन पीपल टू पीपल लिंक. जरी प्रेसिडेंट कुठलाही आला पुढं पण लोकांमध्ये नातं स्ट्रॉंग असेल, आपली इन्व्हेस्टमेंट तिकडे असतील, आपले हॉटेल तिकडे असतील, मग रिलेशनशिप स्ट्रॉंग राहणार. आणि लोकांमधलं जर नातं चांगलं असेल आपलं तर लोक कोणाला निवडून येतील? जो प्रो इंडिया असेल. कारण की डेमोक्रेसी आहे. हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. आणि कधी पण आयर आलं तर हे लिहायचं डिप्लोमॅटिक आउटरीच आणि ट्रॅक टू पण एंगेजमेंट केलं पाहिजे. ट्रॅक टू म्हणजे काय? ट्रॅक असतो ना, ट्रॅक 1, ट्रॅक 2, ट्रॅक 3 या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे ट्रॅक 1 म्हणजे काय? ऑफिशियल टू ऑफिशियल बोलणार. ट्रॅक 2 म्हणजे काय? लोकांना पण इन्क्लूड करा, एनजीओजला इन्क्लूड करा. आपले एनजीओ जाऊन तिकडे काम करू शकतात, आपले कंपनी जाऊन तिकडे काम करू शकतात. आलं तुम्हाला लक्षात? तर या सगळ्या अशा ज्या कन्सेप्ट आहेत ते तुम्ही लिहिल्या पाहिजे. राईट. हे बघा ट्रॅक 2 काय घेतलेलं आहे बघा. थिंक टँक, सिव्हिल सोसायटीला पण इंट्रोड्यूस करा तुम्ही. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर. आणि काय करा? बॅलन्स्ड अप्रोच मेंटेन करा. असा विषय आहे. आता बघा पुढचा प्रश्न, हा एक्सपेक्टेड प्रश्न आहे. सार्क आणि बिमस्टेक वरती बोला. सार्क काय झालेलं आहे? सार्क आपले सगळे सगळे सेमच आहेत. फक्त सार्क मध्ये कोण आहे? पाकिस्तान आहे. आणि बिमस्टेक मध्ये पाकिस्तान नाहीये. म्हणून आता आपण मागच्या 10 वर्षामध्ये काय केलेलं आहे की जेव्हापासून पाकिस्तानने टेररिस्ट अटॅक केलेले आहेत आपल्यावरती, आपण ते सार्कला जात नाही. सार्क आता कम्प्लिटली यू कॅन से डिफंक्ड बॉडी बनलेली आहे. त्यामध्ये काय गतिविधी होत नाही. आणि बिमस्टेक इंडिया ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करते. इंडिया बे ऑफ बेंगॉल जे आहे बिमस्टेक आणि सार्क मध्ये साऊथ एशियन. राईट. तर ते एक्सपेक्टेड प्रश्न होता बराच हा. तर हे असं झालेलं आहे. म्हणजे दोघांमधली तुम्हाला इथं कंपॅरिझन दाखवलेली आहे जी सार्क आणि बिमस्टेक मधली आहे. तर तो हा सोपा प्रश्न आहे. हा तुम्ही लिहू शकता. आता हा पण एक्सपेक्टेड प्रश्न होता 100%. सेल्फ हेल्प ग्रुप इन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ इंडिया आणि त्यातले गव्हर्नमेंट स्कीम सांगा. राईट. कारण की डायरेक्टली आहे ना, हा अपेक्षितच आहे, हा प्रश्न येणारच आहे. कारण की इथं डायरेक्टली तुम्ही दिलेलंच आहे सेल्फ हेल्प ग्रुप. कुठे आहे सेल्फ हेल्प ग्रुप? बघा व्हेरियस. राईट. हे हे दिलेलंच आहे. तर विचारणारच होते सेल्फ हेल्प ग्रुप. युपीएससीला पण 2-3 वर्षांनी सेल्फ हेल्प ग्रुपवरती प्रश्न असतोच. म्हणून सांगतोय मेन्स खूप प्रिडिक्टेबल आहे. राईट. तर सेल्फ हेल्प ग्रुप आलं की तुम्ही हे स्कीम लिहायलाच लागणार. दीनदयाल अंत्योदय योजना.
त्यालाच पहिले काँग्रेसच्या काळात त्याला काय म्हणायचे, NRLM. सेल्फ हेल्प ग्रुप आलं की तुम्हाला लिहायला लागणार की 10 करोड सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, 10 करोड सेल्फ हेल्प ग्रुप आहेत आणि त्यातले 90% सेल्फ हेल्प ग्रुप महिलांचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी पाठच असतात, नोट्समध्ये असतात, पाठ असतात, फक्त तिथे उतरून आणायचे आपल्याला. आलं तुम्हाला लक्षात? मग सेल्फ हेल्प ग्रुप आलं, बँक लिंकेज आलंच पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. सेल्फ हेल्प ग्रुप आलं, वुमन एम्पॉवरमेंट आलंच पाहिजे. वुमन एम्पॉवरमेंट आलं, सेल्फ हेल्प ग्रुप आलं, केरळाचं एक्झाम्पल आलंच पाहिजे. केरळाचं कुठलं एक कुदंबश्री आलंच पाहिजे. हे सगळे एकदम प्रिडिक्टेबल आहे मित्रांनो. हे सगळ्या नोट्समध्ये असतं आणि तसं तसं आपल्याला लिहून यायचं याला. हे एकदम इझी प्रश्न आहे, म्हणून मेन्स ही एकदम एक्सपेक्टेड आहे. आलं तुम्हाला लक्षात? ह्याच्यामध्ये स्कीम्स वगैरे तुम्ही लिहू शकताय. पुढचा प्रश्न हा पण यू कॅन से एवढा काय अवघड नाहीये, खूप सोपा प्रश्न आहे बघा. वेलफेअर स्कीम्स फॉर सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट फॉर वीकर सेक्शन्स ऑफ द सोसायटी. फक्त गंमत काय केली याच्यामध्ये, स्टेटचे पण विचारलेत त्यांनी स्कीम्स, ते तुम्हाला पाठ करायला लागतील, लक्षात घ्या. सेंटरचे पाठ असतात, स्टेटचे विचारलेले आहेत. आलं तुम्हाला लक्षात? मग हे सगळे झाले. आता काय कुठलं तुम्ही जे स्कीम सांगाल ते, सोशल सिक्युरिटीसाठी कुठली आहे, एम्प्लॉयमेंटसाठी कुठली आहे, हेल्थसाठी कुठली आहे, एज्युकेशनसाठी कुठली आहे, हाऊसिंगसाठी कुठली आहे, आणि स्टेट गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये कुठले कुठले, चीफ मिनिस्टर आहे, बरोबर आहे का नाही? मग ही स्कीम आहे, आरोग्य संजीवनी आहे, मग केरळामध्ये हे सगळं आहे, तमिळनाडूमध्ये असं आहे, राईट. आणि तुम्ही लिहू शकता. हे बोलबच्चन होता, म्हणजे इझी होता हा. हा पण खूप इझी आहे प्रश्न. शेवट शेवट काय केलंय, तुम्हाला चांगल्या मूडमध्ये पाठवलंय घरी. बरोबर आहे का नाही? की तुम्हाला पण कॉन्फिडन्स राहायला पाहिजे ना, की उद्या GS3 ला पण येऊ. बरोबर आहे का नाही? एक्सप्लेन द रोल ऑफ हेल्थ अँड एज्युकेशन इन डेव्हलपमेंट ऑफ. काय स्ट्रेट फॉरवर्ड आहे का नाही? राईट. हेल्थमुळे काय होणार, राईट. आता आपण आज सकाळी जसं सोशोलॉजीमध्ये आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी बघितलं, त्यातलेच पॉईंट इकडे येणार आहेत तुम्हाला. राईट. प्रोडक्टिव्हिटी वाढते, कॉग्नेटिव्ह लर्निंग कॅपॅसिटी वाढते, इकॉनॉमिक बर्डन कमी होतं, इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट होते. राईट. हे सगळं तुम्ही बोलबच्चनच टाकायचे त्याच्यामध्ये, काय ह्याच्यामध्ये एवढं हे नाही. आणि हा पण सोपा प्रश्न आहे, ई गव्हर्नन्स, एकदम एक्सपेक्टेड प्रश्न आहे. ई गव्हर्नन्स का महत्वाचा आहे? मग ई गव्हर्नन्स का महत्वाचं आहे? ट्रान्सपरन्सी वाढते, अकाउंटेबिलिटी वाढते. लय सोपं आहे, म्हणजे हा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे ते सगळे. हे डायरेक्ट नोट्समधनं तसे ते छापून येतात तुम्हाला. राईट. ब्रिजिंग द रुरल अर्बन सोशल गॅप्स, पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स वाढतं, कुठले कुठले स्टेट गव्हर्नमेंटचे आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे कुठले कुठले आहेत त्याच्यामध्ये, राईट. असं हे आहे. आलं तुम्हाला लक्षात? झाले. GS2चं एक आयडिया आली कसा असतो पेपर आपल्याला GS2चा. 4-5 प्रश्न लेस डेंजर विचारलेले आहेत. इंडिया जपान आहे एक, त्यातल्या त्यात तो UN वाला एक प्रश्न आहे. मालदीव वाला पण ठीक ठाक आहे, जर तुम्ही चांगला अभ्यास करत असाल तर मालदीव तर कव्हर होऊन जाणार तुमचा. अजून कुठला आहे, स्वीडन वाला एक आहे. अरे तुम्हाला अजून कुठला आहे का अजून तुम्हाला जो किचकट वाटला? हा, डेव्होल्युशन इंडेक्स, बरोबर आहे का नाही? राईट. तर हे 4-5 प्रश्न तसे होते. पण जरी हा किचकट वाटला असेल आपल्याला, 15 प्रश्न तर स्ट्रेट फॉरवर्ड आहे. क्लिअर आहे का? कळतंय का? समजतंय का? राईट. चला इथं थांबूयात. उद्या आपण काय करणार आहे, 4 वाजता भेटणार आहोत आपण, आणि कुठलं डिस्कस करणार आहे आपण, GS3. आणि परवा शनिवार आहे ना, मग शनिवारी किती वाजता भेटणार आहे आपण? 11 आहे का 9 आहे? 9 वाजता असणार आहे. 9 ते 11. तर GS4 आपण डिस्कस करणार आहे. आजचं पण असाइनमेंट सिंपल असणार आहे. तर GS2चे जे प्रश्न आहेत ते 4 प्रश्न लिहायचे, तुम्ही चूज करा आणि ते सगळे ग्रुपमध्ये सबमिट करायचे. 2 10 मार्कर आणि 2 15 मार्क. आलं तुम्हाला लक्षात? सोशोलॉजीचं पण तसं सेम करा. क्लिअर? म्हणजे हे जर तुम्ही प्रश्न लिहिले तर तुमचा कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवलला जाणार. क्लिअर आहे का? फायदा होतो का तुम्हाला डिस्कशन करण्याचा का नको? NCERT शिकायची तुम्हाला का होतोय का फायदा याचा? एक अंडरस्टँडिंग येते कसे प्रश्न येणार आहेत. बघा, आपण प्रश्न डिस्कस केले त्यानंतर अभ्यास केला तर आपल्या अभ्यासामध्ये एक्झॅक्टली काय पाहिजे ते कळतं आपल्याला. क्लिअर आहे का? चला थांबायचं आपण इथं. ओके. कन्सिस्टन्सी इज द नेम ऑफ द गेम. उद्या 4 प्रश्न लिहूनच या, नाही तर येऊ नका. ओके. बाय बाय. सी यू.